नमस्कार. महापालिकांचा महासंग्राम या जय महाराष्ट्राच्या निवडणूक विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. आपण या क्षणाला पोहोचलेलो आहोत वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं इथल्या विषयाची चर्चा करण्यासाठी, इथल्या राजकारणाची चर्चा करण्यासाठी आणि त्याचबरोबर इथल्या मुद्द्यांना लोक कितपत ऐकतात, लोकांना कोणते मुद्दे हवेत याच्या बाबतीत जाणून घेण्यासाठी. आपल्या सोबत विविध मान्यवर तर आहेतच, पण त्याचबरोबर मोठ्या संख्येनं वसई विरारचे सगळे मतदारही इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. महासंग्राम महापालिकेचा या कार्यक्रमाच्या अंतर्गत वसई विरारमध्ये जेव्हा आपण पोहोचतो त्यावेळेला इथे चर्चेचे विविध मुद्दे तर असतातच, पण जो विषय सध्याच्या घडीला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक ठिकाणी आणि अनेक बाबतीत चर्चेला घेतला जातोय तो वसई विरारच्या बाबतीत थोडासा वेगळा आहे. वसई विरारमध्ये चक्क ठाकरे बंधू एकत्र नाहीयेत, ते एकमेकाच्या विरोधात लढतायत आणि याच निमित्तानं वसई विरारची एक महानगरपालिकेतली वेगळी ओळख, वेगळ्या पद्धतीची लढाई म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जात आहे. आणि म्हणून आपल्याला पहिला प्रश्न अत्यंत स्वाभाविकरित्या इथे असलेल्या ठाकरे गटाच्या प्रतिनिधीला विचारावा लागेल. राज्यभरामध्ये तुम्ही एकत्र आलात, सगळीकडे सगळ्या चॅनलवर सातत्याने हे सांगितलं जात आहे ठाकरे बंधू एकत्र आले म्हणजे चमत्कार होणार आहे. वसई विरारमध्ये काय झालं? वसई विरारमध्ये बहुजनचे लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सर्व पक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला आणि ह्या गोंधळामध्ये आम्ही आमच्या ठाम भूमिका होती की आम्हाला प्रत्येक प्रभागामध्ये एक सीट पाहिजे होती. ती न देता अवघ्या 11 सीट देतो म्हणून सांगितलं आणि त्यात मनसेला आणि काँग्रेसला तुम्ही ॲडजस्ट करा असं सांगितलं आणि शिवाय चिन्ह सिटीच घ्यावी लागेल अशा प्रकारचा हट्ट धरल्यामुळे आम्ही तिथे युती तोडली, परंतु मनसेने युती ठेवली. बिलकुल, आपण मनसेकडे जाऊयात. राज उद्धव यांच्या एकत्रीकरणाची चर्चा सातत्यानं होतीये. तुम्ही मात्र बवियाच्या सोबत गेलेला आहात आणि चमत्कारिक गोष्ट ह्याच्यातली अशी आहे की तुम्ही बवियाच्या चिन्हावर लढताय. मनसे उरणार कशी काय मग? मनसे उरण्याचा जो विषय आहे आज तुम्ही 15 तारखेनंतर नक्कीच बघाल काय होत आहे. आणि इकडचं जे राजकारण आहे ते थोडंसं वेगळं आहे. युती जरी मुंबई किंवा पनवेल डोंबिवलीमध्ये झाली असेल, इथं असं होतं की आम्हाला एका पक्षाला रोखायचं आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यांना एकत्र येणं खूप गरजेचं होतं. त्याच्यामध्ये शिवसेनेनी युती का नाकारली ते त्यांचा विषय आहे. आमच्याकडे सध्या तरी एक नगरसेवक होताच. आता त्यांनी आम्हाला जे काही दिलंय ते आम्ही घेतलेलं आहे आणि युतीचा धर्म पाहून आम्ही एकत्र लढतोय. पण तुम्हाला युती धर्मापेक्षा बंधू धर्म मोठा नाही वाटला? आम्ही नाही युती तोडली. आपल्याला एकत्र येऊन एका पक्षाला रोखायचं होतं, त्याच्यासाठी आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. आणि ती जी बहुजन विकास आघाडी आहे ती पूर्ण 110 नगरसेवक त्यांचे आहेत मागील निवडणुकीत, तर त्यांच्याबरोबर जाणं आम्ही उचित समजलं. तुम्हाला कोणाला रोखायचं? आम्हाला बीजेपीला रोखायचं आहे. बीजेपीला रोखण्याच्यासाठी मनसे बविया बरोबर जातीय. भारतीय जनता पार्टीला पटतोय हा दावा? तुम्हाला या निवडणुकीचं वैशिष्ट्य सांगतोय, या निवडणुकीचं वैशिष्ट्य सांगतोय की एक काळ असा होता की हितेंद्र ठाकूर सगळ्या पक्षाला आव्हान द्यायचे की तुम्ही सगळे एकत्र व्हा आणि आमच्या विरोधात लढा. आज त्याच हितेंद्र ठाकूरांना सगळ्यांना गोळा करून भाजपच्या विरोधात लढायचं लागतंय. हा भारतीय जनता पक्षाचा सगळ्यात मोठा विजय आहे. तुम्ही वातावरण काय, कुठल्या दिशेने जात आहे याचा अंदाज तुम्हाला याच गोष्टीवरून येईल. आपण पटकन बवियाकडे उत्तराच्यासाठी जातोय. बविया म्हणजेच हितेंद्र ठाकूर, हितेंद्र ठाकूर म्हणजे बविया. पण आता परिस्थिती कमकुवत वाटतेय का? अजिबात कमकुवत वाटत नाहीये. 115च्या 115 नगरसेवक आमचे उभे आहेत. युतीमध्ये आमच्याबरोबर काँग्रेस आहे, मनसे आहे, आठवले गट आहे, सर्वांबरोबर आमची युती आहे. आणि या स्थानिक निवडणुकांमध्ये स्थानिक उमेदवार आम्ही सर्वांनी दिलेले आहेत आणि जनतेचा आमचा विश्वास आहे. गेली 35 वर्षे लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूरवर जनतेचा विश्वास आहे आणि तोच विश्वास आज जनता दाखवणार आहे. पण मग उद्धव ठाकरेंच्या पक्षाला सोबत घ्यायला काय अडचण? काही त्यांच्या वाटाघाटीमध्ये किंवा काही त्यांच्या बोलण्यामध्ये किंवा त्या शिट्टीच्या चिन्हावरनं काहीतरी विषय झाला, त्याच्यामुळे ती कुठेतरी फिसकटली. पण तेही पॉझिटिव्ह होते आणि तीही लोक आमच्या जोडीला आहेत असं आम्ही आता समजतो. पण या घडीला आता जर आपण इथे चर्चेमध्ये पाहिलं तर यांचं स्पष्टपणे ठाम असं म्हणणं आहे की बवियांनी आग्रह केला होता शिट्टीवर लढा. त्यांचा वेगळा पक्ष आहे, त्यांचं वेगळं चिन्ह आहे, त्यांनी संघर्ष करून ते मिळवलेलं आहे. असं असताना तुम्ही त्यांना शिट्टीवर लढायचा आग्रह का करता? त्या विषयावर मी बोलणं योग्य ठरणार नाही, कारण की त्या दोन्ही नेत्यांमधल्या गोष्टी होत्या. त्या आम्ही एक सामान्य कार्यकर्ता आहोत, त्याच्यावर बोलणं मला योग्य वाटत नाही. ठीक आहे, एकदा पटकन मनसेला विचारून घेऊयात. तुम्ही स्वतःचं चिन्ह सोडून लढायला गेलात. अस्तित्व, आव्हान ह्या सगळ्या गोष्टी पटतायत का?
कसं आहे की प्रभाग समिती वाईज निवडणुका होत आहेत, बरोबर आहे. एका माणसाला 4 मतदान करायचे आहेत आणि ते करत असताना कुठेतरी जो मतदाता आहे त्याला संभ्रमित न ठेवता एकच चिन्हावर लढणं, एकत्रित येणं हाच विषय होता. बाकी काही नाही. अस्तित्व मनसेचं आहे, असणार आणि राहणारच. मनसेचं अस्तित्व राहणार. या चर्चेला आता आपल्याला इथे असलेल्या इतरही मतदारांच्या पर्यंत घेऊन जायचंय. या निमित्तानं पटापट इथे जे जे उपस्थित आहेत त्यांच्याकडून अत्यंत वेगवान प्रतिक्रिया आपण घेणार आहोत. मला या निमित्तानं एक गोष्ट सांगा, भारतीय जनता पार्टी ही इथली पार्टी म्हणून ओळखली जाणार आहे? इथल्या लोकांनी भारतीय जनता पार्टीला निवडून द्यावं असं काही आहे का पक्षाकडे? या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं वसई विरार महानगरपालिकेच्या जनतेनं कौल दिलेला आहे. म्हणून लोकसभेला या ठिकाणी आमचे सावरासाहेब निवडून गेलेत. या ठिकाणी 35 वर्षाने इकडच्या जनतेनं आपले या ठिकाणचे लोकप्रतिनिधी म्हणून नाईक साहेबांना निवडून दिले, स्नेहाताई दुबेंना निवडून दिले, आमदार बदलून दिलेत. म्हणजे भारतीय जनता पार्टीला या जनतेनं स्वीकारलंय. भाजपाला स्वीकारलंय, दावा आहे. उत्तर आहे आपल्याकडे. भवियाच्या बाबतीत काय म्हणाल? बहुजन विकास आघाडीची सत्ता 35 वर्ष होती आणि हे असं सांगतात की आमची सत्ता अजूनही पुढेही राहणार आहे, कारण की आमच्याकडचे जे नगरसेवक गेलेले आहेत त्यांच्याकडे उमेदवारच नाही आहेत ना, म्हणून तर आमच्याकडच्या नगरसेवकांना उमेदवारी देतात. त्यांच्याकडे जर नगरसेवक असते तर त्यांच्या लोकांना का त्यांनी नाराज केलं असतं? हा मुद्दा महत्वाचा आहे. हा मुद्दा जवळपास सगळ्याच ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या बद्दल बोलला जातोय. तुम्ही उत्तर द्यायला हवं. तुम्हाला उमेदवार मिळत नाही, तुम्ही आयात करून लढता. मुळात तुम्ही उमेदवारांच्या यादीवरती नजर टाकलीत तर एक 10 ते 12 उमेदवार जे बहुजन विकास आघाडीमधून आले आहेत. मुळात बहुजन विकास आघाडी ही सगळ्या पक्षातल्या लोकांच्या नेत्यांची फोडून बनलेली आहे. यांचे महापौर सुद्धा इतर पक्षातले आहेत. त्यामुळे बहुजन विकास आघाडी हा काही पक्ष नाही, 4 लोकांचा जे काही बिल्डर आणि ठेकेदारांचा तो काही संघटना आहे. त्यामुळे त्याला काही विचारधारा नाही. इतर बहुजन विकास आघाडीमध्ये सगळ्या पक्षातले, बाजूला आमच्या विचारा शिवसेना मनसे सगळ्या पक्षातले जुने नेते आहेत. त्यामुळे बहुजन विकास आघाडी मी पक्ष मानत नाही. बरं, बहुजन विकास आघाडी पक्ष नाही, ते सगळ्या ताकदवर लोकांचं, मजबूत लोकांचं एक कडबोळ आहे, हा आरोप आहे. भाजपा पूर्ण देशामध्ये 70% काँग्रेसमय झालेले आहे. याच्याबद्दल काय आपलं म्हणणं आहे? अख्खी भाजपा ही 75% काँग्रेसमय झालेली आहे. आमच्याकडे जुने जाणते गेल्या 30 वर्षापासून जे नेते आमच्या पक्षात आले ते आमच्या पक्षामध्ये आहेत. आमच्या पक्षाने आमच्या स्थानिक उमेदवाराला, आमच्या कार्यकर्त्याला न्याय दिलेला आहे. आम्ही जे पण आयात केलेले उमेदवार आहेत अशा कोणालाही तिकीट दिलेलं नाही आहे. आम्ही स्थानिक उमेदवारांना तिकीट आणि कार्यकर्त्याला तिकीट दिलेलं आहे. स्थानिक उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना तिकीट दिलंय. आणि याच निमित्तानं जेव्हा चर्चा सुरू असते लोक बाहेरून घेण्याची, त्यावेळेला एका अपक्ष व्यक्तीला संधी देण्याची गरज आहे. मला असं वाटतं की तुम्हाला मी आमच्या चॅनलवरची संधी म्हणतोय, त्या निमित्तानं प्रश्न विचारतो की इथे इतके सगळे ऑप्शन्स, इतके सगळे पर्याय असताना तुम्ही अपक्ष लढण्याची हिंमत दाखवताय आणि अपक्ष लढण्याचा निर्णय घेताय. काय कारण आहेत? लोकांनी का म्हणून अपक्षाला निवडून द्यायचं? लोकांनी ह्यासाठी निवडून द्यायचं, बट इथे बहुजन विकास आघाडी 35 वर्ष सत्ता करत होती, पण एकाएकी ह्यांचे आमदार गेले, एकाएकी ह्यांचे सगळं काही गेलं. ठीक आहे, आम्ही ह्यांच्याकडे 25 वर्षापासून काम करत आहे. काम करत असताना आम्ही इच्छुक म्हणून फॉर्म भरला. त्यांनी आमचा फॉर्म न नाकारता त्यांनी एक नगरसेविका असताना, 2 नगरसेविका त्या वॉर्डमध्ये असताना त्यांनी परत 30 नगरसेविका नेमली आहे. त्याच्या विरोधात मी उभी राहिली आहे की तुम्ही परत ही नगरसेविका नकोय, आम्हाला नवीन चेहरा हवाय. आम्हाला नवीन चेहरा, नवीन कामं हवेत. कामं तीच आहेत पण चेहरा पण जुना आहे. पण आम्हाला तो चेहरा नकोच आहे आता, कारण आमच्या इथे पण सुशिक्षित लोक आहेत, जे शिकलेले आहेत, डॉक्टर आहेत. त्याच्यामुळे माझ्या वॉर्डच्या लोकांनी, असा माझा जन्मच झालाय नाला सोपारा हॉस्पिटलला, लोकांनी असं सांगितले की तुम्ही उभे राहा, आम्ही तुम्हाला मतं देऊ. तुमचं म्हणणं लक्षात आलं. तुम्ही थोडक्यात असं सांगू पाहताय की नवा चेहरा पाहिजे. मला सांगा, तुमच्या गटाकडून, तुमच्या पक्षाकडून किती नव्या लोकांना तुम्ही संधी दिली? आम्ही बरेच, म्हणजे 50%च्या वर नवीन लोकांना संधी दिलेली आहे. बरेच तरुण उमेदवार आम्ही दिलेले आहेत आणि त्यामुळे लोकांचा प्रतिसाद उदंड आहे. सगळे कार्यकर्ते आमचे ग्रासरूटवर रक्तदान शिबिरं म्हणा, श्रमदान शिबिरं म्हणा, अभ्यासिका म्हणा, शैक्षणिक उपक्रम म्हणा, महिला आघाडीमध्ये पाककला स्पर्धा, महिलांचे अशा माध्यमातून आमचे काम कार्यकर्ते. थोडक्यात काय तर उद्धव गटाचं म्हणणं असं आहे की ते इथल्या स्थानिकांना प्रतिनिधित्व देत आहेत. मला इतरांपर्यंत या निमित्तानं पोचायचं आहे आणि जो विषय चर्चेला येतोय तो आहे घराणेशाहीचा. या घराणेशाहीच्या निमित्तानं आधी एक भूमिका आपल्याकडून स्पष्ट करून घेतो, ती म्हणजे अशी की लोकांना एकाच घरातला उमेदवार पुढे पुढे आलेला सातत्यानं चालतो का लोकांना नवीन चेहरा हवा असतो?
सर्वप्रथम जय महाराष्ट्र चॅनलला नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम महानगरपालिकेची बिबुल वाजल्याच्या नंतर प्रत्येक व्यक्तीला वाटतं की नवीन राजकीय जे पक्ष आहेत, नेते आहेत, त्यांना वाटतं की नवीन चेहऱ्याला संधी देणं गरजेची आहे. आणि मला वाटतंय ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जवळजवळ 90 कॅन्डिडेट आपले उभे करून खऱ्या अर्थाने तरुणांसमोर, युवकांसमोर महानगरपालिकेमध्ये सुशिक्षित चेहरे दिलेत. लिगल ॲडव्होकेटच्या माध्यमातून चांगले चेहरे दिलेत. कोणताही चेहरा हा इंडिव्हिज्युअल असो किंवा कोणी असो, तो स्वतःपेक्षा पहिला पक्ष प्रेझेंट करतो. त्याचं काम आहे आपल्या पक्षासाठी काम करणं आणि तो प्रेझेंट करणं. त्यामुळे माझ्या मते बहुजन विकास आघाडीनेच ते काम केलेलं आहे, जेणेकरून जुने कार्यकर्ते, नवीन कार्यकर्ते हे दोघे मिळून आणि उमेदवार मिळून कामं करत आहेत. बिलकुल, याच्यावरचं एक उत्तर घेऊयात पटकन. आपलं काय म्हणणं आहे, संधी कोण कोणाला देत आहे आणि घरातलेच उमेदवार लादले जातात का? संधी हा पक्ष देतोय. उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आज स्वबळावर लढतोय आणि त्यांनी सर्व 90% जे उमेदवार आहेत ते सुशिक्षित आणि नवीन दिलेले आहेत. सुशिक्षित आणि नवीन उमेदवार दिलेले आहेत असं म्हटलं जात आहे. भारतीय जनता पार्टीच्या निमित्तानं आपल्याला विचारतो, महिला आणि तरुण यांना संधी देणारा कुठला पक्ष दिसतो आपल्याला? भारतीय जनता पक्ष हा नेहमीच प्राधान्य देईल मुलांसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी. उमेदवारांमध्ये तुम्हाला तरुण उमेदवारांना संधी देताना कोण दिसतं? भारतीय जनता पक्ष. एक मिनिट. आपल्या वसई विरार महानगरपालिकेमध्ये सभापती म्हणून एक महिला होत्या, पण मला असं वाटत नाही की महिला म्हणून त्यांनी महिलांसाठी काय काम केलंय. मी पण एक महिला, अनेक समस्या आहेत महिलांच्या. महापौर होते, पण अनेक समस्या आहेत, पण मला नाही वाटत त्यांनी काही सोडवण्याचा प्रयत्न केलाय. बिलकुल, या निमित्तानं चर्चेला पुढे नेतोय आणि आता बहुजन विकास आघाडीकडे जाऊयात. विषय घराणेशाहीचा सुरू झालेला आहे. बिलकुल, मला प्रश्न विचारू द्या. घराणेशाहीचा विषय आहे आणि इथे हाच मुद्दा तुम्हाला थेट लागू होतो की ठाकूरांच्या पलीकडे पान हलत नाही राजकारणाचं पक्षामध्ये. या आरोपांना उत्तर आहे का आपल्याकडे? मॅडमनी सांगितलं की महिला बाल कल्याण समिती एक महिला होती, तिने काही काम केलं नाही आणि ती आता बीजेपी मधनं उभी आहे. तिला बीजेपी मधनं तिकीट दिलंय. हे यांचाच प्रश्न आहे. महिला बाल कल्याण समिती आमची बीजेपी मध्ये जाऊन तिला बीजेपीतनं तिकीट आहे. म्हणजे ह्यांनीच इकडे उत्तर दिलंय की जे काम करत नाहीत त्यांना आम्ही तिकीट देतो. तर अशा लोकांवर जनता विश्वास ठेवणार नाही आहे. जनता विश्वास फक्त बहुजन विकास आघाडीवर ठेवणार आहे. घराणेशाही बोलाल तर आमच्या ठाकूरांच्या घरातनं तुम्हाला एक दोन ही एखादा, आमचे जे पंकज ठाकूर आहेत, जे अनेक वर्ष या राजकारणात आहेत, सक्रिय आहेत, त्यांनाच तिकीट मिळालं. बाकी इकडे घराणेशाही हा कुठला विषय नाही आहे. सामान्य कार्यकर्त्याला इकडे तिकीट मिळालेत. नवीन चेहरे दिले गेलेले आहेत. सगळे सुशिक्षित आणि सगळे सुजाण असे चेहरे नवीन दिलेले आहेत आणि त्याच्यावरच आम्ही आमदारकीला कधीतरी ठाकूरांच्या व्यतिरिक्त कोणी उभं राहील का? 100% राहील. 100% राहील. ठीक आहे, आपण त्यावेळेला परत एकदा बोलूयात. आता तुम्ही मला सांगा, कामं न करणाऱ्यांना भाजपा संधी देते हा आरोप आहे. मुळात तुम्हाला सांगतो की बहुजन विकास आघाडीमध्ये ठाकूर बोले आणि बहुजन विकास आघाडी हाले असा तुम्ही यांचे 107 नगरसेवक होते. जनतेला विचारा, 5च्या वरती नगरसेवकांची नावं माहिती आहेत का? काही विषयच नाही. सभागृहात बोलायचं नाही, कुठे बोलायचं नाही. 4 जण डिसाईड करणार सभागृहात कोण बोलणार ते. बाकीच्यांनी फक्त माना हलवायच्या. तुम्ही यांच्या नगरसेवकांना जाऊन विचारलं ना, ते पण हेच सांगतील की आम्हाला कुठली अधिकार नव्हता, कुठली संधी नव्हती. त्यामुळे केवळ ठाकूर आणि ठाकूर या मुद्द्यावर मनसेचं काय म्हणणं आहे? तुम्ही अशा प्रकारे घराणेशाही लादणाऱ्या पक्षाच्या सोबत का जाता? तुम्हाला जर समजा महाराष्ट्रात, भारतात आणि त्याचबरोबर खास करून वसई विरारमध्ये स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायचं असेल तर वेगळा पर्याय का निवडला नाही तुम्ही? घराणेशाहीचा विषय तुम्ही बोलताय, जर एक टाटा बिर्लाने आपला एम्पायर उभा केला असेल आणि तुम्ही वर्कर बोलाल की ह्याच्या मुलाला ती खुर्ची, सीईओची खुर्ची द्यायची नाही, असं होत नाही. एखादा विषय, एखादं चांगलं 35 वर्षात जे काही केलंय, जी जनसंख्या वाढलेली आहे त्या हिशोबाने थोडं फार कमी वाटत असेल, पण 35 वर्षात त्यांनी जे केलेलं आहे ते तुम्ही 1.5 वर्षात केलं का? ते एखादं काम दाखवा मला. बिलकुल, याच्यावर एकदा उद्धव गटाची प्रतिक्रिया पटकन घेऊयात. ठाकूरांनी काम केलंय म्हणून लोक त्यांच्याकडे जातात. पटतोय हा मुद्दा? ठाकूरांनी काम केलं असतं तर लोकसभा आणि विधानसभा हरली नसते. लोकांनी त्यांच्या विरोधात मतदान केलंय आणि या महापालिकेत सुद्धा ठाकूरांचा पक्षाचा पराभव झाल्याशिवाय आणि आम्ही तो केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. ठाकूरांचा पराभव होतो आणि तरीही ठाकूर म्हणतात की यावेळेला आम्हाला निवडून द्या. ना तुम्ही लोकसभेत जिंकता ना विधानसभेत जिंकता, मग लोक तुम्हाला आता महानगरपालिकेला का निवडून देतील? गेल्या 6 वर्षापासून प्रशासकीय राजवटीमध्ये झालेला भ्रष्टाचार लोकांसमोर आलेला आहे. गेल्या 1.25 वर्षामध्ये नवीन आमदारांनी किती रस्ते, किती खड्डे, सगळे व्हिडिओ लोकांसमोर आलेले. निकृष्ट दर्जाचं काम
भ्रष्टाचार भ्रष्टाचार भ्रष्टाचार, ठेकेदारांबरोबर साटेलोटे, ह्याशिवाय ह्या महापालिकेत काहीच चाललं नाही. आणि तो सगळा बदलाव आता लोकांना कळलाय आणि पूर्ण जनता आमच्या जोडीला आहे. बहुजन विकास आघाडीचा महापौर हा 100% 16 तारखेला बसणार आहे. आपला दावा, मला वाटतं तुमचा रोख कदाचित भारतीय जनता पार्टीकडे असावा. प्रशासकीय कामातला भ्रष्टाचार हा एक मुद्दा या निवडणुकीमध्ये. वसई विरारच्या जनतेने यांचे ऑडिट रिपोर्ट वाचलेले आहेत. यांच्या ठेकेदारांवरती गुन्हे झाले, यांच्या नगरसेवकांवरती गुन्हे दाखल झालेत. त्यामुळे भ्रष्टाचारावरती किमान बहुजन विकास आघाडीने बोलू नये. जर ते बोलायला लागले तर हे सगळे उघडे पडतील. यांच्या सगळ्या सभापतीपासून सगळे लोक उघडे पडतील. त्यामुळे भ्रष्टाचारावरती बोलू नये. प्रशासकीय राजवट होती, पण 5 वर्ष आमदार हे बहुजन विकास आघाडीचे होते आणि त्यांच्या बोलण्याशिवाय काही आलत नव्हतं. यांच्या आमदारांचं आयुक्तांनी ऐकलं नाही. मला एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे. पूर्ण करू द्या. यांच्या आमदारांचं आयुक्तांनी ऐकलं नाही तर भर सभेमध्ये चपलेनी मारू, ऑफिसात घुसून मारू, अशा पद्धतीची भाषा आहे. त्यामुळे प्रशासन यांना प्रचंड घाबरत होतं आणि त्यामुळे कामं होत नव्हती. आता या ठिकाणी बदल होणार आहे आणि विकास जो 25 वर्ष हरवलेला तो आता सापडला आणि तो वेगाने धावतोय. मला एका पुढच्या प्रश्नाचं उत्तर द्या. सर्वसाधारणपणे ज्या वेळेला भ्रष्टाचाराची चर्चा होते, आरोप इकडून तिकडे होतात, वसई विरारमध्ये कमिशनचा रेट किती आहे? विचारा त्यांना. 200 रुपये 200 रुपये 200 रुपये कोण घेत होतं? पर स्क्वेअर फीट 200 रुपये कोण घेत होतं? या आणि आयुक्तांना सीबीआयने का अटक केली? त्याच पद्धतीने यांचा जो आपला तो काय म्हणतात टाउन प्लॅनिंगचा अधिकारी तो कोणामध्ये अडक झाला? कुठल्या ठिकाणाहून चिठी येत होती की 50 रुपये? तुम्हाला माहितीये कुठून चिठ्ठी येत होती? सगळ्यांना, जनतेला माहिती. आपण पटकन उत्तरं घेऊयात. मला या निमित्तानं महाराष्ट्राला माहीत असलेला एक सनदी अधिकारी भ्रष्टाचारात जातो आतमध्ये, हे इथंच घडलं आणि त्यात सुद्धा त्यांनी सरळ सांगितलं की 200 रुपये पर स्क्वेअर फीटचं कमिशन घेतलं जात होतं. उत्तर आहेत. जेव्हा आम्ही नगरपालिकेत होतो तेव्हा एकही भ्रष्टाचार कुठला उघडकीस आला नाही किंवा झाला नाही. गेल्या 6 वर्षांमध्ये राज्य सरकारच्या हातात जेव्हा महापालिका होती तेव्हा ही नामुष्की आहे की आपले ईडी मधून आपले कमिशनर, आपले टाउन प्लॅनर पकडले गेले. म्हणजे तो भ्रष्टाचार एवढा वाढला होता, कुठेतरी राज्य सरकारला पण त्याची जाग आली आणि तो भ्रष्टाचार स्वतः राज्य सरकारने या प्रशासकीय राजवटीतला भ्रष्टाचार निघून आलेला आहे. आणि जेव्हा काही केलं नाही, या शहराचा विकास, या तालुक्याचा विकास जो झाला त्यांना दिसत नाही आणि कोणी काही चुकीची कामं केली की ते नावं फक्त खापर बहुजन विकास आघाडीवर फोडायचं. याशिवाय भारतीय जनता पार्टीने काही केलं नाही. यांचे उमेदवार, यांना वसई विधानसभा क्षेत्राचे जे काही उमेदवार आहेत ते इकडे येऊन आयात केलेले सगळे उमेदवार आमच्या नालासोपाराला दिलेले आहेत. जनता अशा सर्व उमेदवारांना त्यांची जागा एक 30 सेकंदात उत्तर द्या मला. आता पुढे लोकांपर्यंत काय झालंय की कदाचित 5 वर्षामध्ये यांची विस्मृती गेली असेल. हे सभापती असताना आम्ही 122 कोटीचा घोटाळा ठेकेदारांचा नोंदवलेला आहे. 32 बिल्डरांवरती FIR झालेत. सभापती होते ते, त्यामुळे ते विसरलेत. यांच्याच काळामध्ये आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यामुळे भ्रष्टाचार यांच्या काळात उघड झालेला आहे. भ्रष्टाचार कोणाच्या काळात उघड झाला, भ्रष्टाचार कुणी केला, हे सगळे मुद्दे आहेत. आणि निवडणुकीच्या निमित्तानं मला अगदी शेवटपर्यंत पोहोचायचंय. विषय हा आहे की लोकांना खरोखरच भ्रष्टाचार हा मुद्दा वाटतो का? आपण प्रतिक्रिया द्याल का यावर? जर समजा मतदार म्हणून तुमच्या समोर भ्रष्टाचाराचा मुद्दा कोणी घेऊन आला तर तुम्ही भ्रष्टाचारावर विचार करून मतदान कराल का तुमच्यासाठी भावनिक मुद्दा महत्वाचा असेल? भ्रष्टाचाराचा असेल. काय, कुठला भ्रष्टाचार तुम्हाला पसंत नसतो? सगळ्याच दृष्टिकोनातून सर. सगळ्याच दृष्टिकोनातून होणारा भ्रष्टाचार पसंत नसतो. आपली प्रतिक्रिया काय असते? एक महिला म्हणून तुम्हाला या राजकीय पातळीवरच्या भ्रष्टाचाराचा त्रास स्वतःला होतो? ऑफकोर्स होतोय, कारण विकासाच्या नावावर जे लोकांना म्हणजे असं भ्रमित केलं जातं त्याचं खरंच दुःखही वाटतो. आणि जर जे बोलतात आम्ही परिवर्तन घडवणार, 1 वर्ष झालं त्यांचं परिवर्तन दिसतच नाहीये. मला असं वाटतं तो विकास कुठे चुकीच्या मार्गाने जातो. म्हणजे जसं मुलांना कसं व्यसन मुक्ती लागते, नशा लागतो, तसा असं लोकांना भ्रमित झालेलं. पण येणाऱ्या काळात बहुजन जी आहे, बहुजन विकास आघाडी हीच येणार आहे. बहुजन विकास आघाडी जिंकेल हा दावा इथे केला जातोय. मला पटकन विचारायचं आहे, आपल्यापर्यंत येतो. फक्त भ्रष्टाचार आणि एकामेकावरचे आरोप झालेले आहेत. जनतेसाठी काय करणार आहात? जनतेच्या विकासाचं काय चालणार आहे? घराणेशाही झाली, सगळं झालं. 41 इमारतीतले लोकांच्या अश्रू पुसू शकले नाहीत. 41 इमारतीच्या लोकांना आसरा देऊ शकले नाहीत. ते लोक इथे काय विकास करणार? या मुद्द्यावर चर्चा करू. कारण काय आहे, मुंबई पुणे सारखी मोठी महानगर आहेत. या मोठ्या महानगरांच्याच मध्ये असलेली अनधिकृत बांधकामं हा एक कळीचा मुद्दा ठरत असतो. आणि या निमित्तानं आपल्याला आधी मनसेला संधी द्यायला हवी, कारण तुम्ही सातत्यानं लोंढे आवरा म्हणता. पण इथली परिस्थिती काय आहे? इथे मोठ्या संख्येनं बाहेरून माणसं येतात, ती वसवली जातात, चाळी बांधल्या जातात, त्यांना मतदार केलं जातं आणि नंतर तेच अंगलट येतं.
आज इकडे जो पक्ष वाढलाय ना, जे बोलतात आम्ही हरवलंय जिंकलंय, तर त्याचाच परिणाम आहे. नाही, बाहेरून आलेल्यांमुळे कोण वाढलंय? बाहेरून आलेलेच वाढलेले आहेत. परप्रांतीय ज्यांना बोललं जातंय तीच लोक वाढलेली आहेत. त्यांची शंका मतदार म्हणून हे बनवतात आणि त्यानंतर सत्ता हाती घेतात. आणि तुम्ही जे भ्रष्टाचाराचा विषय आता केलेला आहे, तर माझ्याकडे इतका मोठा विषय आहे भ्रष्टाचाराचा. तो खेळण्याचा जो मैदान आहे तिथे बांधकाम सुरू आहे, त्याच्यावर मी सातत्याने काम करतो 5 वर्ष, पण त्याचं उत्तर मी आमदारांना पत्र देऊनही आजपर्यंत उत्तर आलेलं नाहीये. आणि जी आता महिला आपली म्हणाली की 41 बिल्डिंग लोकांना तुम्ही जाऊन तिथे बोललात की तुटणार नाही, ते तुटलेलं आहे, त्याचं त्यांनी उत्तर द्यावं पहिल्यांदा. त्यांचं काय केलंय ते. बिलकुल, हे उत्तर तुम्हाला कुठल्या पक्षाकडून? आता जे सत्ताधारी जे आमदार आहेत त्यांनी तिथे जाऊन बोललेलं की आम्ही आहोत. बिलकुल बिलकुल, याची उत्तर आपण घेऊयात. मी तुमच्याकडे या प्रश्नासाठी येईनच, पण मला एकदा आधी बवियाला विचारायचं आहे. इथे मोठ्या संख्येनं बाहेरची लोक येऊन वसवली गेली आणि त्यांना मतदार केलं गेलं, इथली परिस्थिती बदलली, मतदार यादी बदलली. हे सगळं बवियाने स्वतःच्या स्वार्थासाठी केलं, हा आरोप सातत्यानं होतो. अजिबात नाही. आपल्या या तालुक्यामध्ये कुठल्याही जाती धर्माचे लोक आले त्या सर्वांना न्याय देण्याचं काम. आणि ह्या शहरामध्ये इतके लोक वाढण्याचं कारणच एकमेव की कमी पैशामध्ये चांगल्या सुविधा मिळत असल्यामुळे लोक आपल्या शहरामध्ये येत आहेत. आणि ती सर्व लोक आपल्या बहुजन विकास आघाडी पक्षाशी एकदम काटेकोरपणे, एकदम ते प्रामाणिकपणे त्यांची कामं. मग इथे अनधिकृत बांधकामं करतं कोण आणि करू का दिलं जातं? तुम्ही 35 वर्ष सत्ता सांभाळली. गेल्या 6 वर्षामध्ये प्रशासकीय राजवटीमध्ये ही बांधकामं किती वाढली, त्याच्यावर या राज्य सरकारने, इकडच्या आमदारांनी गेल्या वर्षभरामध्ये काय निर्णय घेतले, त्याच्यावर यांनी बोलावं. बिलकुल, याचं उत्तर घेऊयात. इथल्या अनधिकृत बांधकामांचा प्रश्न काही लहान नाही. अनेकांना आपलं आयुष्यभराचं जे काही कमवलेलं धन आहे ते घालून घर घेता येतं. ते घर घेतल्यानंतर एका दिवशी कळतं की ते अनधिकृत आहे, ते तोडलं जातं, लोकांच्या घराची डोक्यावरची छपरं जातात. तुम्ही सत्तेत आता गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या स्थितीत आहात. लोकांसाठी म्हणून हा मुद्दा महत्वाचा आहे, तुमच्यासाठी आहे की नाही? याच विषयावरती मला थोडंसं विस्ताराने बोलू द्या. राजन नाईक आमदार झाल्यानंतर या ठिकाणी जो विषय आहे अनधिकृत बांधकामांचा, त्या अनधिकृत बांधकामांच्या लोकांना ओसी देता येत नाही, परंतु बिल्डिंग पडल्यानंतर त्या लोकांचे हक्क जातात. म्हणून त्यांनी हा विषय विधानसभेत मांडला आणि सरकारने निर्णय घेतला की अशा अनधिकृत बांधकाम जी आहेत त्यांच्यासाठी वर्टिकल सातबारा उतारा तयार करू, जेणेकरून त्या ठिकाणी राहणाऱ्यांचं नाव त्या सातबाराच्या इतर हक्कामध्ये येईल. आणि त्यामुळे त्या नमस्कार, महापालिकांचा महासंग्राम या जय महाराष्ट्राच्या निवडणूक विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. आपण या क्षणाला पोहोचलेलो आहोत वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं इथल्या विषयाची चर्चा करण्यासाठी, इथल्या राजकारणाची चर्चा करण्यासाठी आणि त्याचबरोबर इथल्या मुद्द्यांना लोक कितपत ऐकतात, लोकांना कोणते मुद्दे हवेत याच्या बाबतीत जाणून घेण्यासाठी. आपल्या सोबत विविध मान्यवर तर आहेतच, पण त्याचबरोबर मोठ्या संख्येनं वसई विरारचे सगळे मतदारही इथे मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. महासंग्राम महापालिकेचा या कार्यक्रमाच्या अंतर्गत वसई विरारमध्ये जेव्हा आपण पोहोचतो त्यावेळेला इथे चर्चेचे विविध मुद्दे तर असतातच, पण जो विषय सध्याच्या घडीला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक ठिकाणी आणि अनेक बाबतीत चर्चेला घेतला जातोय तो वसई विरारच्या बाबतीत थोडासा वेगळा आहे. वसई विरारमध्ये चक्क ठाकरे बंधू एकत्र नाहीयेत, ते एकमेकाच्या विरोधात लढतायत. आणि याच निमित्तानं वसई विरारची एक महानगरपालिकेतली वेगळी ओळख, वेगळ्या पद्धतीची लढाई म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जात आहे. आणि म्हणून आपल्याला पहिला प्रश्न अत्यंत स्वाभाविकरित्या इथे असलेल्या ठाकरे गटाच्या प्रतिनिधीला विचारावा लागेल. राज्यभरामध्ये तुम्ही एकत्र आलात, सगळीकडे सगळ्या चॅनलवर सातत्यानं हे सांगितलं जात आहे ठाकरे बंधू एकत्र आले म्हणजे चमत्कार होणार आहे. वसई विरारमध्ये काय झालं? वसई विरारमध्ये बहुजनचे लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सर्व पक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला आणि ह्या गोंधळामध्ये आम्ही, आमच्या ठाम भूमिका होती की आम्हाला प्रत्येक प्रभागामध्ये 1 सीट पाहिजे होती. ती न देता अवघ्या 11 सीट देतो म्हणून सांगितलं आणि त्यात मनसेला आणि काँग्रेसला तुम्ही ॲडजस्ट करा असं सांगितलं. आणि शिवाय चिन्ह सिटीच घ्यावी लागेल अशा प्रकारचा हट्ट धरल्यामुळे आम्ही तिथे युती तोडली, परंतु मनसेने युती ठेवली. बिलकुल, आपण मनसेकडे जाऊयात. राज उद्धव यांच्या एकत्रीकरणाची चर्चा सातत्यानं होतीये. तुम्ही मात्र बवियाच्या सोबत गेलेला आहात आणि चमत्कारिक गोष्ट ह्याच्यातली अशी आहे की तुम्ही बवियाच्या चिन्हावर लढताय. मनसे उरणार कशी काय मग?
मनसे उडण्याचा जो विषय आहे आज तुम्ही 15 तारखेनंतर नक्कीच बघाल काय होत आहे. आणि इकडचं जे राजकारण आहे ते थोडंसं वेगळं आहे. युती जरी मुंबई किंवा पनवेल डोंबिवलीमध्ये झाली असेल, इथे असं होतं की आम्हाला एका पक्षाला रोखायचं आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यांना एकत्र येणं खूप गरजेचं होतं. त्याच्यामध्ये शिवसेनेनी युती का नाकारली ते त्यांचा विषय आहे. आमच्याकडे सध्या तरी एक नगरसेवक होताच. आता त्यांनी आम्हाला जे काही दिलंय ते आम्ही घेतलेलं आहे आणि युतीचा धर्म पाहून आम्ही एकत्र लढतोय. पण तुम्हाला युती धर्मापेक्षा बंधू धर्म मोठा नाही वाटला? आम्ही नाही युती तोडली. आपल्याला एकत्र येऊन एका पक्षाला रोखायचं होतं. त्याच्यासाठी आम्ही त्यांच्याबरोबर आहोत आणि ती जी बहुजन विकास आघाडी आहे ती पूर्ण 110 नगरसेवक त्यांचे आहेत मागील निवडणुकीत. तर त्यांच्याबरोबर जाणं आम्ही उचित समजलं. तुम्हाला कोणाला रोखायचं? आम्हाला बीजेपीला रोखायचं आहे. बीजेपीला रोखण्याच्यासाठी मनसे बविया बरोबर जातीय. भारतीय जनता पार्टीला पटतोय हा दावा? तुम्हाला या निवडणुकीचं वैशिष्ट्य सांगतोय, या निवडणुकीचं वैशिष्ट्य सांगतोय की एक काळ असा होता की हितेंद्र ठाकूर सगळ्या पक्षाला आव्हान द्यायचे की तुम्ही सगळे एकत्र व्हा आणि आमच्या विरोधात लढा. आज त्याच हितेंद्र ठाकूरांना सगळ्यांना गोळा करून भाजपच्या विरोधात लढायचं लागतंय. हा भारतीय जनता पक्षाचा सगळ्यात मोठा विजय आहे. तुम्ही वातावरण काय कुठल्या दिशेने जात आहे याचा अंदाज तुम्हाला याच गोष्टीवरून येईल. आपण पटकन बवियाकडे उत्तराच्यासाठी जातोय. बविया म्हणजेच हितेंद्र ठाकूर, हितेंद्र ठाकूर म्हणजे बविया. पण आता परिस्थिती कमकुवत वाटतेय का? अजिबात कमकुवत वाटत नाहीये. 115च्या 115 नगरसेवक आमचे उभे आहेत. युतीमध्ये आमच्याबरोबर काँग्रेस आहे, मनसे आहे, आठवले गट आहे, सर्वांबरोबर आमची युती आहे. आणि या स्थानिक निवडणुकांमध्ये स्थानिक उमेदवार आम्ही सर्वांनी दिलेले आहेत आणि जनतेचा आमच्यावर विश्वास आहे. गेली 35 वर्षे लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूरवर जनतेचा विश्वास आहे आणि तोच विश्वास आज जनता दाखवणार आहे. पण मग उद्धव ठाकरेंच्या पक्षाला सोबत घ्यायला काय अडचण? काही त्यांच्या वाटाघाटीमध्ये किंवा काही त्यांच्या बोलण्यामध्ये किंवा त्या शिट्टीच्या चिन्हावरनं काहीतरी विषय झाला, त्याच्यामुळे ती कुठेतरी फिसकटली. पण तेही पॉझिटिव्ह होते आणि तीही लोक आमच्या जोडीला आहेत असं आम्ही आता समजतो. पण या घडीला आता जर आपण इथे चर्चेमध्ये पाहिलं तर यांचं स्पष्टपणे ठाम असं म्हणणं आहे की बवियांनी आग्रह केला होता शिट्टीवर लढा. त्यांचा वेगळा पक्ष आहे, त्यांचं वेगळं चिन्ह आहे, त्यांनी संघर्ष करून ते मिळवलेलं आहे. असं असताना तुम्ही त्यांना शिट्टीवर लढायचा आग्रह का करता? त्या विषयावर मी बोलणं योग्य ठरणार नाही, कारण की त्या दोन्ही नेत्यांमधल्या गोष्टी होत्या. त्या आम्ही एक सामान्य कार्यकर्ता आहोत, त्याच्यावर बोलणं मला योग्य वाटत नाही. ठीक आहे, एकदा पटकन मनसेला विचारून घेऊयात. तुम्ही स्वतःचं चिन्ह सोडून लढायला गेलात. अस्तित्व, आव्हान ह्या सगळ्या गोष्टी पटतायत का? कसं आहे की प्रभाग समिती वाईज निवडणुका होत आहेत, बरोबर आहे. एका माणसाला 4 मतदान करायचे आहेत आणि ते करत असताना कुठेतरी जो मतदाता आहे त्याला संभ्रमित न ठेवता एकच चिन्हावर लढणं, एकत्रित येणं हाच विषय होता. बाकी काही नाही. अस्तित्व मनसेचं आहे, असणार आणि राहणारच. मनसेचं अस्तित्व राहणार. या चर्चेला आता आपल्याला इथे असलेल्या इतरही मतदारांच्या पर्यंत घेऊन जायचंय. या निमित्तानं पटापट इथे जे जे उपस्थित आहेत त्यांच्याकडून अत्यंत वेगवान प्रतिक्रिया आपण घेणार आहोत. मला या निमित्तानं एक गोष्ट सांगा, भारतीय जनता पार्टी ही इथली पार्टी म्हणून ओळखली जाणार आहे? इथल्या लोकांनी भारतीय जनता पार्टीला निवडून द्यावं असं काही आहे का पक्षाकडे? या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं वसई विरार महानगरपालिकेच्या जनतेनं कौल दिलेला आहे. म्हणून लोकसभेला या ठिकाणी आमचे सावरासाहेब निवडून गेलेत. या ठिकाणी 35 वर्षाने इकडच्या जनतेनं आपले या ठिकाणचे लोकप्रतिनिधी म्हणून नाईक साहेबांना निवडून दिले, स्नेहाताई दुबेंना निवडून दिले, आमदार बदलून दिलेत. म्हणजे भारतीय जनता पार्टीला या जनतेनं स्वीकारलंय, भाजपाला स्वीकारलंय, दावा आहे. उत्तर आहे आपल्याकडे. बवियाच्या बाबतीत काय म्हणाल? बहुजन विकास आघाडीची सत्ता 35 वर्ष होती आणि हे असं सांगतात की आमची सत्ता अजूनही पुढेही राहणार आहे, कारण की आमच्याकडचे जे नगरसेवक गेलेले आहेत त्यांच्याकडे उमेदवारच नाही आहेत ना, म्हणून तर आमच्याकडच्या नगरसेवकांना उमेदवारी देतात. त्यांच्याकडे जर नगरसेवक असते तर त्यांच्या लोकांना का त्यांनी नाराज केलं असतं? हा मुद्दा महत्वाचा आहे. हा मुद्दा जवळपास सगळ्याच ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या बद्दल बोलला जातोय. तुम्ही उत्तर द्यायला हवं. तुम्हाला उमेदवार मिळत नाही, तुम्ही आयात करून लढता. मुळात तुम्ही उमेदवारांच्या यादीवरती नजर टाकलीत तर एक 10 ते 12 उमेदवार जे बहुजन विकास आघाडीमधून आले आहेत. मुळात बहुजन विकास आघाडी ही सगळ्या पक्षातल्या लोकांच्या नेत्यांची फोडून बनलेली आहे. यांचे महापौर सुद्धा इतर पक्षातले आहेत. त्यामुळे बहुजन विकास आघाडी हा काही पक्ष नाही, 4 लोकांचा जे काही बिल्डर आणि ठेकेदारांचा तो काही संघटना आहे. त्यामुळे त्याला काही विचारधारा नाही. इतर बहुजन विकास आघाडीमध्ये सगळ्या पक्षातले, बाजूला आमच्या विचारा शिवसेना, मनसे, सगळ्या पक्षातले जुने नेते आहेत. त्यामुळे बहुजन विकास आघाडी मी पक्ष मानत नाही. बरं, बहुजन विकास आघाडी पक्ष नाही, ते सगळ्या ताकदवर लोकांचं, मजबूत लोकांचं एक कडबोळ आहे.
हा आरोप आहे. भाजपा पूर्ण देशामध्ये 70% काँग्रेसमय झालेले आहे. याच्याबद्दल काय आपलं म्हणणं आहे? अख्खी भाजपा ही 75% काँग्रेसमय झालेली आहे. आमच्याकडे जुने जाणते गेल्या 30 वर्षापासून जे नेते आमच्या पक्षात आले ते आमच्या पक्षामध्ये आहेत. आमच्या पक्षाने आमच्या स्थानिक उमेदवाराला, आमच्या कार्यकर्त्याला न्याय दिलेला आहे. आम्ही जे पण आयात केलेले उमेदवार आहेत अशा कोणालाही तिकीट दिलेलं नाही आहे. आम्ही स्थानिक उमेदवारांना तिकीट आणि कार्यकर्त्याला तिकीट दिलेलं आहे. स्थानिक उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना तिकीट दिलंय आणि याच निमित्तानं जेव्हा चर्चा सुरू असते लोक बाहेरून घेण्याची, त्यावेळेला एका अपक्ष व्यक्तीला संधी देण्याची गरज आहे. मला असं वाटतं की तुम्हाला मी आमच्या चॅनलवरची संधी म्हणतोय, त्या निमित्तानं प्रश्न विचारतो की इथे इतके सगळे ऑप्शन्स, इतके सगळे पर्याय असताना तुम्ही अपक्ष लढण्याची हिंमत दाखवताय आणि अपक्ष लढण्याचा निर्णय घेताय. काय कारण आहेत? लोकांनी का म्हणून अपक्षाला निवडून द्यायचं? लोकांनी ह्यासाठी निवडून द्यायचं, बट इथे बहुजन विकास आघाडी 35 वर्ष सत्ता करत होती, पण एकाएकी ह्यांचे आमदार गेले, एकाएकी ह्यांचे सगळं काही गेलं. ठीक आहे, आम्ही ह्यांच्याकडे 25 वर्षापासून काम करत आहे. काम करत असताना आम्ही इच्छुक म्हणून फॉर्म भरला. त्यांनी आमचा फॉर्म न नाकारता त्यांनी एक नगरसेविका असताना, 2 नगरसेविका त्या वॉर्डमध्ये असताना त्यांनी परत 30 नगरसेविका नेमली आहे. त्याच्या विरोधात मी उभी राहिली आहे की तुम्ही परत ही नगरसेविका नकोय, आम्हाला नवीन चेहरा हवाय. आम्हाला नवीन चेहरा, नवीन कामं हवेत. कामं तीच आहेत पण चेहरा पण जुना आहे. पण आम्हाला तो चेहरा नकोच आहे आता, कारण आमच्या इथे पण सुशिक्षित लोक आहेत, जे शिकलेले आहेत, डॉक्टर आहेत. त्याच्यामुळे माझ्या वॉर्डच्या लोकांनी, असा माझा जन्मच झालाय नाला सोपारा हॉस्पिटलला, लोकांनी असं सांगितलंय की तुम्ही उभे राहा, आम्ही तुम्हाला मतं देऊ. तुमचं म्हणणं लक्षात आलं. तुम्ही थोडक्यात असं सांगू पाहताय की नवा चेहरा पाहिजे. मला सांगा, तुमच्या गटाकडून, तुमच्या पक्षाकडून किती नव्या लोकांना तुम्ही संधी दिली? आम्ही बरेच, म्हणजे 50%च्या वर नवीन लोकांना संधी दिलेली आहे. बरेच तरुण उमेदवार आम्ही दिलेले आहेत आणि त्यामुळे लोकांचा प्रतिसाद उदंड आहे. सगळे कार्यकर्ते आमचे ग्रासरूटवर रक्तदान शिबिरं म्हणा, श्रमदान शिबिरं म्हणा, अभ्यासिका म्हणा, शैक्षणिक उपक्रम म्हणा, महिला आघाडीमध्ये पाककला स्पर्धा, महिलांचे खेळ, अशा माध्यमातून आमचे काम कार्यकर्ते. थोडक्यात काय तर उद्धव गटाचं म्हणणं असं आहे की ते इथल्या स्थानिकांना प्रतिनिधित्व देत आहेत. मला इतरांपर्यंत या निमित्तानं पोहोचायचं आहे आणि जो विषय चर्चेला येतोय तो आहे घराणेशाहीचा. या घराणेशाहीच्या निमित्तानं आधी एक भूमिका आपल्याकडून स्पष्ट करून घेतो, ती म्हणजे अशी की लोकांना एकाच घरातला उमेदवार पुढे पुढे आलेला सातत्यानं चालतो का लोकांना नवीन चेहरा हवा असतो? सर्वप्रथम जय महाराष्ट्र चॅनलला नमस्कार. सर्वप्रथम महानगरपालिकेची बिबुल वाजल्याच्या नंतर प्रत्येक व्यक्तीला वाटतं की नवीन राजकीय जे पक्ष आहेत, नेते आहेत, त्यांना वाटतं की नवीन चेहऱ्याला संधी देणं गरजेची आहे. आणि मला वाटतंय ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जवळजवळ 90 कॅन्डिडेट आपले उभे करून खऱ्या अर्थाने तरुणांसमोर, युवकांसमोर महानगरपालिकेमध्ये सुशिक्षित चेहरे दिलेत, लीगल ॲडव्होकेटच्या माध्यमातून चांगले चेहरे दिलेत. कोणताही चेहरा हा इंडिव्हिज्युअल असो किंवा कोणी असो, तो स्वतःपेक्षा पहिला पक्ष प्रेझेंट करतो. त्याचं काम आहे आपल्या पक्षासाठी काम करणं आणि तो प्रेझेंट करणं. त्यामुळे माझ्या मते बहुजन विकास आघाडीनेच ते काम केलेलं आहे, जेणेकरून जुने कार्यकर्ते, नवीन कार्यकर्ते हे दोघे मिळून आणि उमेदवार मिळून काम करत आहेत. बिलकुल, याच्यावरचं एक उत्तर घेऊयात पटकन. आपलं काय म्हणणं आहे? संधी कोण कोणाला देत आहे आणि घरातलेच उमेदवार लादले जातात का? संधी हा पक्ष देतोय. उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आज स्वबळावर लढतोय आणि त्यांनी सर्व 90% जे उमेदवार आहेत ते सुशिक्षित आणि नवीन दिलेले आहेत. सुशिक्षित आणि नवीन उमेदवार दिलेले आहेत असं म्हटलं जात आहे. भारतीय जनता पार्टीच्या निमित्तानं आपल्याला विचारतो, महिला आणि तरुण यांना संधी देणारा कुठला पक्ष दिसतो आपल्याला? भारतीय जनता पक्ष हा नेहमीच प्राधान्य देईल मुलांसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी. उमेदवारांमध्ये तुम्हाला तरुण उमेदवारांना संधी देताना कोण दिसतं? भारतीय जनता पक्ष. एक मिनिट. आपल्या वसई विरार महानगरपालिकेमध्ये सभापती म्हणून एक महिला होत्या, पण मला असं वाटत नाही की महिला म्हणून त्यांनी महिलांसाठी काय काम केलंय. मी पण एक महिला, अनेक समस्या आहेत महिलांच्या, महापौर होते, पण अनेक समस्या आहेत, पण मला नाही वाटत त्यांनी काही सोडवण्याचा प्रयत्न केलाय. बिलकुल, या निमित्तानं चर्चेला पुढे नेतोय आणि त्या बहुजन विकास आघाडीकडे जाऊयात. विषय घराणेशाहीचा सुरू झालेला आहे. बिलकुल, मला प्रश्न विचारू द्या. घराणेशाहीचा विषय आहे आणि इथे हाच मुद्दा तुम्हाला थेट लागू होतो की ठाकूरांच्या पलीकडे पान हलत नाही राजकारणाचं पक्षामध्ये. या आरोपांना उत्तर आहे का आपल्याकडे? मॅडमनी सांगितलं की महिला बाल कल्याण समिती एक महिला होती, तिने काही काम केलं नाही आणि ती आता बीजेपी मधनं उभी आहे, तिला बीजेपी मधनं तिकीट दिलंय. हे यांचा प्रश्न आहे.
महिला बाल कल्याण सभापती आमची बीजेपी मध्ये जाऊन तिला बीजेपीतनं तिकीट आहे, म्हणजे ह्यांनीच इकडे उत्तर दिलंय की जे काम करत नाहीत त्यांना आम्ही तिकीट देतो. तर अशा लोकांवर जनता विश्वास ठेवणार नाही आहे. जनता विश्वास फक्त बहुजन विकास आघाडीवर ठेवणार आहे. घराणेशाही बोलाल तर आमच्या ठाकूरांच्या घरातनं तुम्हाला एक दोन ही एखादा आमचे जे पंकज ठाकूर आहेत जे अनेक वर्ष या राजकारणात आहेत, सक्रिय आहेत, त्यांनाच तिकीट मिळालं. बाकी इकडे घराणेशाही हा कुठला विषय नाही आहे. सामान्य कार्यकर्त्याला इकडे तिकीट मिळालेत, नवीन चेहरे दिले गेलेले आहेत, सगळे सुशिक्षित आणि सगळे सुजाण असे चेहरे नवीन दिलेले आहेत आणि त्याच्यावरच आम्ही आमदारकीला कधीतरी ठाकूरांच्या व्यतिरिक्त कोणी उभं राहील का? 100% राहील, 100% राहील. ठीक आहे, आपण त्यावेळेला परत एकदा बोलूयात. आता तुम्ही मला सांगा, कामं न करणाऱ्यांना भाजपा संधी देते हा आरोप आहे. मुळात तुम्हाला सांगतो की बहुजन विकास आघाडीमध्ये ठाकूर बोले आणि बहुजन विकास आघाडी हाले असा तुम्ही यांचे 107 नगरसेवक होते. जनतेला विचारा 5च्या वरती नगरसेवकांची नावं माहिती आहेत का? काही विषयच नाही. सभागृहात बोलायचं नाही, कुठे बोलायचं नाही. 4 जण डिसाईड करणार सभागृहात कोण बोलणार ते. बाकीच्यांनी फक्त माना हलवायच्या. तुम्ही यांच्या नगरसेवकांना जाऊन विचारलं ना, ते पण हेच सांगतील की आम्हाला कुठली अधिकार नव्हता, कुठली संधी नव्हती. त्यामुळे केवळ ठाकूर आणि ठाकूर या मुद्द्यावर मनसेचं काय म्हणणं आहे? तुम्ही अशा प्रकारे घराणेशाही लादणाऱ्या पक्षाच्या सोबत का जाता? तुम्हाला जर समजा महाराष्ट्रात, भारतात आणि त्याचबरोबर खास करून वसई विरारमध्ये स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायचं असेल तर वेगळा पर्याय का निवडला नाही तुम्ही? घराणेशाहीचा विषय जो मी बोलताय, जर एक टाटा बिर्लाने आपला एम्पायर उभा केला असेल आणि तुम्ही वर्कर बोलाल की ह्याच्या मुलाला ती खुर्ची सीओची खुर्ची द्यायची नाही, असं होत नाही. एखादा विषय एखादा चांगलं 35 वर्षात जे काही केलंय, जी जनसंख्या वाढलेली आहे त्या हिशोबाने थोडं फार कमी वाटत असेल, पण 35 वर्षात त्यांनी जे केलेलं आहे ते तुम्ही 1.5 वर्षात केलं का? ते एखादं काम दाखवा मला. बिलकुल, याच्यावर एकदा उद्धव गटाची प्रतिक्रिया पटकन घेऊयात. ठाकूरांनी काम केलंय म्हणून लोक त्यांच्याकडे जातात. पटतोय हा मुद्दा? ठाकूरांनी काम केलं असतं तर लोकसभा आणि विधानसभा हरली नसते. लोकांनी त्यांच्या विरोधात मतदान केलंय आणि या महापालिकेत सुद्धा ठाकूरांचा पक्षाचा पराभव झाल्याशिवाय आणि आम्ही तो केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. ठाकूरांचा पराभव होतो आणि तरीही ठाकूर म्हणतात की यावेळेला आम्हाला निवडून द्या. ना तुम्ही लोकसभेत जिंकता ना विधानसभेत जिंकता, मग लोक तुम्हाला आता महानगरपालिकेला का निवडून देतील? गेल्या 6 वर्षापासून प्रशासकीय राजवटीमध्ये झालेला भ्रष्टाचार लोकांसमोर आलेला आहे. गेल्या 1.25 वर्षामध्ये नवीन आमदारांनी किती रस्ते, किती खड्डे, सगळे व्हिडिओ लोकांसमोर आलेले. निकृष्ट दर्जाचं काम, भ्रष्टाचार, ठेकेदारांबरोबर साटेलोटे, ह्याशिवाय ह्या महापालिकेत काहीच चाललं नाही आणि तो सगळा बदलाव आता लोकांना कळलाय आणि पूर्ण जनता आमच्या जोडीला आहे. बहुजन विकास आघाडीचा महापौर हा 100% 16 तारखेला बसणार आहे. आपला दावा, मला वाटतं तुमचा रोख कदाचित भारतीय जनता पार्टीकडे असावा. प्रशासकीय कामातला भ्रष्टाचार हा एक मुद्दा या निवडणुकीमध्ये. वसई विरारच्या जनतेने यांचे ऑडिट रिपोर्ट वाचलेले आहेत. यांच्या ठेकेदारांवरती गुन्हे झाले, यांच्या नगरसेवकांवरती गुन्हे दाखल झालेत. त्यामुळे भ्रष्टाचारावरती किमान बहुजन विकास आघाडीने बोलू नये. जर ते बोलायला लागले तर हे सगळे उघडे पडतील. यांच्या सगळ्या सभापतीपासून सगळे लोक उघडे पडतील. त्यामुळे भ्रष्टाचारावरती बोलू नये. प्रशासकीय राजवट होती, पण 5 वर्ष आमदार हे बहुजन विकास आघाडीचे होते आणि त्यांच्या बोलण्याशिवाय काही आलत नव्हतं. यांच्या आमदारांचं आयुक्तांनी ऐकलं नाही. मला एक वेगळा प्रश्न विचारायचा पूर्ण करू द्या. यांच्या आमदारांचं आयुक्तांनी ऐकलं नाही तर भर सभेमध्ये चपलेनी मारू, ऑफिसात घुसून मारू, अशा पद्धतीची भाषा आहे. त्यामुळे प्रशासन यांना प्रचंड घाबरत होतं आणि त्यामुळे कामं होत नव्हती. आता या ठिकाणी बदल होणार आहे आणि विकास जो 25 वर्ष हरवलेला तो आता सापडला आणि तो वेगाने धावतोय. मला एका पुढच्या प्रश्नाचं उत्तर द्या. सर्वसाधारणपणे ज्या वेळेला भ्रष्टाचाराची चर्चा होते, आरोप इकडून तिकडे होतात, वसई विरारमध्ये कमिशनचा रेट किती आहे? विचारा त्यांना. 200 रुपये कोण घेत होतं? पर स्क्वेअर फीट 200 रुपये कोण घेत होतं? या आणि आयुक्तांना सीबीआयने का अटक केली? त्याच पद्धतीने यांचा जो आपला तो काय म्हणतात टाउन प्लॅनिंगचा अधिकारी, तो कोणामध्ये अडक झाला? कुठल्या ठिकाणाहून चिठी येत होती की 50 रुपये? तुम्हाला माहितीये कुठून चिठ्ठी येत होती? सगळ्यांना, जनतेला माहिती. आपण पटकन उत्तरं घेऊयात. मला या निमित्तानं महाराष्ट्राला माहीत असलेला एक सनदी अधिकारी भ्रष्टाचारात जातो आतमध्ये, हे इथंच घडलं आणि त्यात सुद्धा त्यांनी सरळ सांगितलं की 200 रुपये पर स्क्वेअर फीटचं कमिशन घेतलं जातं. तर उत्तर आहेत. जेव्हा आम्ही नगरपालिकेत होतो तेव्हा एकही भ्रष्टाचार कुठला उघडकीस आला नाही किंवा झाला नाही. गेल्या 6 वर्षांमध्ये
राज्य सरकारच्या हातात जेव्हा महापालिका होती तेव्हा ही नामुष्की आहे की आपले ईडी मधून आपले कमिशनर आपले टाउन प्लॅनर पकडले गेले. म्हणजे तो भ्रष्टाचार एवढा वाढला होता, कुठेतरी राज्य सरकारला पण त्याची जाग आली आणि तो भ्रष्टाचार स्वतः राज्य सरकारने या प्रशासकीय राजवटीतला भ्रष्टाचार निघून आलेला आहे. आणि जेव्हा काही केलं नाही, या शहराचा विकास या तालुक्याचा विकास जो झाला त्यांना दिसत नाही. आणि कोणी काही चुकीची कामं केली की ते नावं फक्त खापर बहुजन विकास आघाडीवर फोडायचं, याशिवाय भारतीय जनता पार्टीने काही केलं नाही. यांचे उमेदवार, यांना वसई विधानसभा क्षेत्राचे जे काही उमेदवार आहेत ते इकडे येऊन आयात केलेले सगळे उमेदवार आमच्या नालासोपाराला दिलेले आहेत. जनता अशा सर्व उमेदवारांना त्यांची जागा एक 30 सेकंदात उत्तर द्या मला आता पुढे लोकांपर्यंत. काय झालंय की कदाचित 5 वर्षामध्ये यांची विस्मृती गेली असेल. हे सभापती असताना आम्ही 122 कोटीचा घोटाळा ठेकेदारांचा नोंदवलेला आहे. 32 बिल्डरांवरती FIR झालेत. सभापती होते ते, त्यामुळे ते विसरलेत. यांच्याच काळामध्ये आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत, त्यामुळे भ्रष्टाचार यांच्या काळात उघड झालेला आहे. भ्रष्टाचार कोणाच्या काळात उघड झाला, भ्रष्टाचार कुणी केला, हे सगळे मुद्दे आहेत. आणि निवडणुकीच्या निमित्तानं मला अगदी शेवटपर्यंत पोहोचायचंय. विषय हा आहे की लोकांना खरोखरच भ्रष्टाचार हा मुद्दा वाटतो का? आपण प्रतिक्रिया द्याल का यावर? जर समजा मतदार म्हणून तुमच्या समोर भ्रष्टाचाराचा मुद्दा कोणी घेऊन आला तर तुम्ही भ्रष्टाचारावर विचार करून मतदान कराल का तुमच्यासाठी भावनिक मुद्दा महत्वाचा असेल? भ्रष्टाचाराचा असेल. काय, कुठला भ्रष्टाचार तुम्हाला पसंत नसतो? सगळ्याच दृष्टिकोनातून सर. सगळ्याच दृष्टिकोनातून होणारा भ्रष्टाचार पसंत नसतो. आपली प्रतिक्रिया काय असते? एक महिला म्हणून तुम्हाला या राजकीय पातळीवरच्या भ्रष्टाचाराचा त्रास स्वतःला होतो? ऑफकोर्स होतोय, कारण विकासाच्या नावावर जे लोकांना म्हणजे असं भ्रमित केलं जातं त्याचं खरंच दुःखही वाटतो. आणि जर जे बोलतात आम्ही परिवर्तन घडवणार, 1 वर्ष झालं त्यांचं परिवर्तन दिसतच नाहीये. मला असं वाटतं तो विकास कुठे चुकीच्या मार्गाने जातो. म्हणजे जसं मुलांना कसं व्यसनमुक्ती लागते, नशा लागतो, तसा असं लोकांना भ्रमित झालेलं. पण येणाऱ्या काळात बहुजन जी आहे, बहुजन विकास आघाडी हीच येणार आहे. बहुजन विकास आघाडी जिंकेल हा दावा इथे केला जातोय. मला पटकन विचारायचं आपल्यापर्यंत येतो. फक्त भ्रष्टाचार आणि एकामेकावरचे आरोप झालेले आहेत. जनतेच्यासाठी काय करणार आहात? जनतेच्या विकासाचं काय चालणार आहे? घराणेशाही झाली, सगळं झालं. 41 इमारतीतले लोकांच्या अश्रू पुसू शकले नाहीत. 41 इमारतीच्या लोकांना आसरा देऊ शकले नाहीत. ते लोक इथे काय विकास करणार? या मुद्द्यावर चर्चा करू. कारण काय आहे, मुंबई पुणे सारखी मोठी महानगर आहेत. या मोठ्या महानगरांच्याच मध्ये असलेली अनधिकृत बांधकामं हा एक कळीचा मुद्दा ठरत असतो. आणि या निमित्तानं आपल्याला आधी मनसेला संधी द्यायला हवी, कारण तुम्ही सातत्यानं लोंढे आवरा म्हणता. पण इथली परिस्थिती काय आहे? इथे मोठ्या संख्येनं बाहेरून माणसं येतात, ती वसवली जातात, चाळी बांधल्या जातात, त्यांना मतदार केलं जातं आणि नंतर तेच अंगलट येतं. आज इकडे जो पक्ष वाढलाय ना, जे बोलतात आम्ही हरवलंय जिंकलंय, तर त्याचाच परिणाम आहे. नाही, बाहेरून आलेल्यांमुळे कोण वाढलंय? बाहेरून आलेलेच वाढलेले आहेत. परप्रांतीय ज्यांना बोललं जातंय तीच लोक वाढलेली आहेत. त्यांची संख्या मतदार म्हणून हे बनवतात आणि त्यानंतर सत्ता हाती घेतात. आणि तुम्ही जे भ्रष्टाचाराचा विषय आता केलेला आहे, तर माझ्याकडे इतका मोठा विषय आहे भ्रष्टाचाराचा. तो खेळण्याचा जो मैदान आहे तिथे बांधकाम सुरू आहे, त्याच्यावर मी सातत्याने काम करतो 5 वर्ष, पण त्याचं उत्तर मी आमदारांना पत्र देऊनही आजपर्यंत उत्तर आलेलं नाहीये. आणि जी आता महिला आपली म्हणाली की 41 बिल्डिंग लोकांना तुम्ही जाऊन तिथे बोललात की तुटणार नाही, ते तुटलेलं आहे, त्याचं त्यांनी उत्तर द्यावं पहिल्यांदा, त्यांचं काय केलंय ते. बिलकुल, हे उत्तर तुम्हाला कुठल्या पक्षाकडून? आता जे सत्ताधारी जे आमदार आहेत त्यांनी तिथे जाऊन बोललेलं की आम्ही. बिलकुल याची उत्तर आपण घेऊयात. मी तुमच्याकडे या प्रश्नासाठी येईनच, पण मला एकदा आधी बवियाला विचारायचं आहे. इथे मोठ्या संख्येनं बाहेरची लोक येऊन वसवली गेली आणि त्यांना मतदार केलं गेलं, इथली परिस्थिती बदलली, मतदार यादी बदलली. हे सगळं बवियाने स्वतःच्या स्वार्थासाठी केलं हा आरोप सातत्यानं होतो. अजिबात नाही. आपल्या या तालुक्यामध्ये कुठल्याही जाती धर्माचे लोक आले त्या सर्वांना न्याय देण्याचं काम. आणि ह्या शहरामध्ये इतके लोक वाढण्याचं कारणच एकमेव की कमी पैशामध्ये चांगल्या सुविधा मिळत असल्यामुळे लोक आपल्या शहरामध्ये येत आहेत. आणि ती सर्व लोक आपल्या बहुजन विकास आघाडी पक्षाशी एकदम काटेकोरपणे, एकदम ते प्रामाणिकपणे त्यांची कामं. मग इथे अनधिकृत बांधकामं करतं कोण आणि करू का दिलं जातं? तुम्ही 35 वर्ष सत्ता सांभाळली. गेल्या 6 वर्षामध्ये प्रशासकीय राजवटीमध्ये ही बांधकामं किती वाढली, त्याच्यावर या राज्य सरकारने, इकडच्या आमदारांनी गेल्या वर्षभरामध्ये काय निर्णय घेतले त्याच्यावर यांनी बोलावं. बिलकुल, याचं उत्तर घेऊयात. इथल्या अनधिकृत बांधकामांचा प्रश्न काही लहान नाही. अनेकांना आपलं आयुष्यभराचं जे काही कमवलेलं धन आहे ते घालून घर घेता येतं. ते घर घेतल्यानंतर एका दिवशी कळतं की ते अनधिकृत आहे, ते तोडलं जातं, लोकांच्या घराची डोक्यावरची छपरं जातात. तुम्ही सत्तेत आता गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या स्थितीत आहात. लोकांसाठी म्हणून हा मुद्दा महत्वाचा आहे, तुमच्यासाठी आहे की नाही? याच विषयावरती मला थोडंसं विस्ताराने बोलू द्या. राजन नाईक आमदार झाल्यानंतर या ठिकाणी जो विषय आहे अनधिकृत बांधकामांचा,
त्या अनधिकृत बांधकामांच्या लोकांना ओसी देता येत नाही, परंतु बिल्डिंग पडल्यानंतर त्या लोकांचे हक्क जातात. म्हणून त्यांनी हा विषय विधानसभेत मांडला आणि सरकारने निर्णय घेतला की अशा अनधिकृत बांधकाम जी आहेत त्यांच्यासाठी व्हर्टिकल सातबारा उतारा तयार करू, जेणेकरून त्या ठिकाणी राहणाऱ्यांचं नाव त्या सातबाराच्या इतर हक्कामध्ये येईल आणि त्यामुळे त्यांचा हक्क अबाधित राहील. हा झाला आमच्या सरकारने घेतलेला निर्णय. दुसऱ्या बाजूला सांगतो की 41 बिल्डिंग बांधणारा कोण? सीताराम गुप्ता, 3 टर्म बहुजनचा नगरसेवक. यांचे किमान 12 ते 15 नगरसेवक जेल वाऱ्या करून आलेले आहेत अनधिकृत बांधकामामध्ये. त्यामुळे अनधिकृत बांधकाम करणारे, अनधिकृत बांधकामाला आसरा देणारे आणि त्याच्यातनं पैसा वसूल करणारे सगळे बहुजनचे. मला एक उत्तर आपल्याकडून लागेल की या सगळ्या स्थितीमध्ये तुम्ही वेगळे कसे काय ठराल? कारण तुम्ही इतके दिवस इथं राजकारण करताय. अनधिकृत बांधकामांमधल्या वस्त्या आणि अनधिकृत मतदार हा मुद्दा गंभीर आहे. प्रत्येक वेळेला महापालिकेत मी हा विषय काढला. मी राजू पाटील यांना जेव्हा महापौर होते तेव्हा त्यांना म्हटलं, हितेंद्र ठाकूर आणि राजू पाटीलने मनात आणलं तर इल्लीगल बांधणारा बिल्डर पण बिल्डिंग बनवू शकत आहे. मग एवढ्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम होतात. तुम्ही वाक्य चुकला नाही आहात ना? त्यांनी मनात आणलं तर बांधकाम अनधिकृत होऊ शकतं. अधिकृत पण होऊ शकत नाही. जर त्यांना बंद करायचं असेल तर अनधिकृत का एवढी झाली? याला जबाबदार तेच. त्यांना मी सांगितलं ह्याचे परिणाम तुम्हाला निवडणुकीमध्ये भोगायला लागतील आणि ते भोगावे लागले. अहो, आमचा इतिहास आहे. या वसई तालुक्यामध्ये अधिकारी पैसे देताना लाच घेताना पकडले जातात, पण इथे लाच देताना पकडला गेला. हा उलटाच न्याय आहे. मला एक पटकन सांगा, एक सर्वसाधारण नागरिक म्हणून ज्या वेळेला तुम्हाला असं दिसतं की माणसाच्या डोक्यावरचं छप्पर जात आहे, त्याची वेदना मांडणारा कोणीतरी आहे का महानगरपालिकेमध्ये? कोणी नाही आहे मांडणारा त्याची. हे कारण की काय, लोक इथे कसे पैसे कष्ट करून जमा करतात आहे, घरं घेतात आहे आणि ज्याची सत्ता होती त्यालाच माहिती की त्यांनी कुठचा बिल्डर निवडून दिलाय आणि त्यांना ओसी आहे, सीसी आहे, त्यांनाच सगळं माहिती. आतमधला घोळ पब्लिक तर फसतोय असाच बिचारा. पब्लिक फसते आहे म्हणूनच आता लोकांपर्यंत जाण्याची वेळ आहे. तुमच्या लेखी या सर्व अनधिकृत बांधकाम, अनधिकृत मतदार आणि मतदार याद्यांमधल्या घोळाला जबाबदार कोण? 35 वर्ष ज्यांनी सत्ता भोगली आहे आणि संपूर्ण जे प्रशासन आहे ते एकंदर सर्व जबाबदार आहे या गोष्टीसाठी. कारण की जी अनधिकृत वस्तीमध्ये घरं घेणारी माणसं असतात ती सामान्य माणसं असतात. त्यांना या गोष्टीची कसलीही जाणीव नसते. आणि त्यांच्याकडे म्हणजे पैशाच्या कमतरतेपोटी ते लोक त्या ठिकाणी वळत आहेत. तर मुळात जी लोक हे बांधत आहेत ते प्रशासन डोळे बंद करून सहन करत आहेत, तेच या गोष्टीसाठी जबाबदार. प्रशासन जबाबदार आहे. मला या निमित्तानं तुमच्याकडून उत्तर लागेल. मग इतके दिवस तुम्ही जेव्हा प्रशासकीय यंत्रणा राबवत होता तुमच्यासारखा पक्षाची माणसं म्हणून, त्यांनी काय केलं? सर्वात पहिले सांगू इच्छितो, बहुजन विकास आघाडी हा भ्रष्टाचारी पक्ष आहे आणि भ्रष्टाचारी पक्ष याच्याकरता आहे, यांचे अनेक नगरसेवक यांनी जे अनधिकृत बांधकामं केलेली आहेत, कोणतंही अनधिकृत बांधकाम एका दिवसात तयार होत नाही. यांच्या मागे यांच्या नेत्यांचा हात असतो. प्रत्येक जे 41 बिल्डिंगा झालेल्या आहेत यांचे नगरसेवक होते. हनुमान नगर वस्ती जी बनली यांचे नगरसेवक काय झोपले होते? पूर्ण यांच्या 115 नगरसेवकांमधून 109 नगरसेवक यांचे होते. 2 नगरसेवक यांचे इथे होते. प्रत्येक फ्लॅट मागे 30,000 रुपये अशी लोकांकडून ऐकून आहेत आम्ही की यांचा हप्ता होता. आणि आज त्या लोकांना हेच जाऊन सांगतात की बीजेपी सरकार आलं तर तुमचं पाणी बंद होईल. याच्यावर उत्तर घेऊयात. अगदी याच्यावर प्रतिक्रिया द्यायची होती. तुम्हाला बोलायचं का इतर कोणाला? जी, आपण एक लक्षात घ्या, प्रभाग क्रमांक 14 मध्ये आता जे उमेदवार बहुजन विकास आघाडीचे उभे आहेत, इकडे लोक पण आहे, जनता पण आहे. जे निवडून आले हे बिल्डर नगरसेवक नाही, सॉरी, सभापती, माजी सभापती हे निवडून आले. हे निवडून आल्यानंतर ह्यांनी स्वतःचं कार्यालय पण त्या प्रभागात ठेवलं नाही आणि त्यानंतर आज 10 वर्षानंतर पुन्हा निवडणुकीला समोर जातात आहेत. लोकांना नगरसेवक हवेत, बिल्डर नको आहेत. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. लोकांना नगरसेवक हवेत, बिल्डर नकोय. तुमच्या बाबतीमध्ये चर्चा जेव्हा जेव्हा निघते तेव्हा येणं केनं प्रकारेनं प्रत्येक मुद्द्यातून एका अनैतिक गोष्टीचं समर्थन करणं असा आरोप होतो. बवियाची भूमिका आहे, नैतिक राजकारण करता का अनैतिक राजकारण करता? आम्ही नैतिक राजकारण करतो. आमच्या मित्राला माहिती नसेल की माझी कार्यालय माझे सोडून पूर्ण नालासोपारा वेस्टमध्ये 7 कार्यालय आहेत. ते सगळ्या कार्यालयामध्ये येऊन माझ्याबरोबर चहा पिऊन गेले आहेत, पण ते सध्या विसरले असतील त्या गोष्टीचा, त्यामुळे त्यांना ते कळत नाहीये. माझ्याकडे फोटो आहेत, मोबाईलमध्ये दाखवू शकतो.
माझं डेपोला इकडून बाहेर निघालं तर पहिलं कार्यालय, त्यांच्या ऑफिसच्या बाजूला दुसरं कार्यालय, त्यांच्या ऑफिसच्या पुढे तिसरं कार्यालय. फक्त खोटं बोलायचं, रेटून बोलायचं. बीजेपी फक्त एवढंच करते. हे पण मग तुमच्यावरचे जे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्याला उत्तर आहेत का? इतके सातत्यानं भ्रष्टाचाराचे आरोप भवियावर का होतात? भ्रष्टाचाराचे आरोप शरदचंद्र पवार साहेबांवर आरोप केल्याशिवाय माणूस मोठा होत नाही असं महाराष्ट्राच्या राजकारणात बोललं जातं. तसं वसई तालुक्यामध्ये हितेंद्र ठाकूरवर आरोप केल्याशिवाय ती माणूस व्यक्तीला महत्व मिळत नाही. म्हणून हे फक्त आरोप करण्याचं काम या देशामध्ये इकडे आमच्या पक्षामध्ये चाललेलं आहे. पटकन उत्तर दे. नाही, भ्रष्टाचार आरोप नाही आहेत. तुम्ही आरोप कशाला बोलता? यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत, ते सिद्ध झालेले आहेत. आरोप कसले? यांचे नगरसेवक जेलमध्ये जाऊन आलेले आहेत, यांचे ठेकेदार जेलमध्ये जाऊन आलेत. यांनी ज्या अधिकाऱ्यांना पोहोचलं तो रेड्डी जेलमध्ये जाऊन आलेले, ईडी मध्ये बसलेला आहे. आरोप नाही आहेत, हे सिद्ध झालेले आहेत आणि ईडीची चौकशी सुरू आहे. बिलकुल. या चर्चेला आणखी पुढे नेण्यासाठी आता एक नवीन मुद्दा आपण चर्चेमध्ये घेणार आहोत आणि तो आहे इथे सगळ्या उपस्थित असलेल्या लोकांपर्यंत जाणार आहोत. त्या निमित्तानं या गोष्टीचा खुलासा व्हायला हवा की लोक इथे म्हणजे खास करून मुंबईच्या जवळच्या उपनगरांमध्ये ज्या वेळेला मतदानाच्यासाठी बाहेर पडतात त्यावेळेला ती लोक सर्वसाधारणपणे कोणत्या भूमिका घेऊन जातात. मला एक उत्तर लागेल तुमच्यासाठी. मतदान करताना अस्मिता हा मुद्दा असतो का? नेहमीच. कोणाची अस्मिता आहे वसई विरारमध्ये? अस्मिता म्हणजे म्हटल्यावर बघा, ज्याची सरकार असेल त्याचा वर्चस्व असतो, बरोबर. पण एक सामान्य माणूस जर आम्ही निवडून देतोय तर तो आमची अस्मिता राखेल असा माझा विश्वास आहे. मग आता बघू येणार पुढच्या VMC इलेक्शन मध्ये 15 तारखेला ते 16 तारखेला आम्हाला कळेल. याच्यावर आणखी थोडी विस्तारपूर्वक चर्चा मला वाटतं करायला लागेल आणि तुमच्यापर्यंत या निमित्तानं पोहोचतो. थोडंसं पुढे या आणि मला या प्रश्नाचं उत्तर द्या की ज्या वेळेला अस्मितेचा मुद्दा येतो तेव्हा मराठी माणूस आणि अमराठी माणूस हा वाद या उपनगरांमध्ये दिसतो. बऱ्याचदा असं दिसतं जो हिंदी बोलतो त्याला मारहाण होते, जो मराठी बोलत नाही त्याला मारहाण होते. हा मुद्दा निवडणुकीमध्ये महानगरपालिकेत मतदान करताना तुमच्या डोक्यात येतो कधी? निवडणुकीत मतदान करताना हाच एक विचार असतो की आपल्याला उपयोगी कोण पडेल. मराठी म्हणा किंवा हिंदू म्हणा किंवा इतर परप्रांतीय म्हणा, हा विषय नसतोच. हा विषय जो तो आपल्या सोयीनुसार पुढे आणतो. इतर पार्टी ज्या आहेत, आता या महानगरपालिकेमध्ये आम्ही 30 वर्ष काम करतोय, तर 30 वर्ष आम्ही बघतोय की आता हे सगळे सांगतात की आम्ही विरोधात बोललो, पण या ठिकाणी माजी जिल्हा प्रमुख शिरीषदादा चव्हाण, उद्धव शिवसेना बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या विरुद्ध कोणीही 30 वर्ष या वेळेला कुठल्याही भ्रष्टाचाराविरुद्ध असो किंवा कुठल्याही अन्यायाविरुद्ध असो कोणीही यापैकी बाहेर आलेलं नाही पक्षात. ठीक आहे, आपण अस्मितेच्या मुद्द्यावर चर्चा करतोय. तो मुद्दा घेऊन मी आता इथे असलेल्या काही इतरही लोकांना बोलतं करणार आहे. तुम्ही थोडंसं पुढे यायला हवं त्यासाठी आणि या गोष्टीचा खुलासा करा. हा मराठी अमराठी, हिंदू मुसलमान हे वाद होतात आणि इथे त्या मुद्द्याच्या निमित्तानं, त्या चर्चेच्या निमित्तानं जेव्हा एक मतदार म्हणून आपण बाहेर पडता त्यावेळेला तुम्हाला काय वाटतं की अशा प्रकारच्या मुद्द्याच्या आधारे मतदान होऊ शकतं का? नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रसाद यादव. मला एवढंच सांगायचं आहे. तुम्ही कुठले यादव आहात तेही सांगा. म्हणूनच मी सांगितलं ॲडव्होकेट प्रसाद यादव. मी महाराष्ट्राचा यादव आहे, पण सर्वप्रथम मी भारतीय आहे. आणि वसई तालुक्यावरती सातत्याने गेली 35 वर्ष संस्कार झालेले आहेत की प्रत्येक जातीचे धर्माचे लोक इथे सुखाने समृद्धीने राहत आहेत. आणि 35 वर्ष जे म्हणतायत की भ्रष्टाचार जो तुम्ही मुद्दा घेतला, आज इतर जे राजकीय सत्तेतले पक्षातले जे लोक आहेत महाराष्ट्रातले, तर पद्धत अशी आहे की इथनं तिथे गेलं की वॉशिंग मशीनमधनं क्लीन व्हायचं आणि त्यांनी भ्रष्टाचारावरती बोलायचं. त्याच्यात काहीच तथ्य नाहीये. पण मुद्दा इथे मुद्दा होता, तो अस्मितेचा मुद्दा होता, त्यावरही तुम्ही बोलायला हवं. अस्मितेचा मुद्दा म्हटला तर मी प्रत्येक मतदाराला एवढंच सांगेन की आपण सर्वप्रथम भारतीय आहोत. आपलं भारतीयत्व आपण जपलं पाहिजे, आपलं संविधान आपण जपलं पाहिजे आणि आपली जी विचारधारा आहे म्हणजे नेशन फर्स्ट, बरोबर. मग नेशन फर्स्ट फक्त बोलायचं आणि जाती धर्मात तेढ निर्माण करायचे हे वसई तालुक्यात चालणार नाही. बिलकुल, याच्यावरचं उत्तर भारतीय जनता पार्टीकडून घ्यायला लागेल. जाती तेढ निर्माण करणं, धर्मात तेढ निर्माण करण्याचे आरोप भाजपावर सातत्यानं लागत असतात. भाजप हे हिंदुत्व मानतं आणि आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे, जे सुप्रीम कोर्टाने सुद्धा मान्य केलेलं आहे. त्यामुळे जो या देशाला मानतो तो हिंदू आहे आणि जो या देशाला मानतो तो हिंदू म्हणून मानतो आणि आम्ही हिंदूंना सोबत घेऊन चालतोय. आम्ही जाती धर्मात तेढ लावत नाही. जातीत तर विषयच येत नाही. आम्ही सगळ्या भाषांना घेऊन चालतो. आम्ही हा मराठी, तो उत्तर भारतीय, तो गुजराती, तो मारवाडी असले प्रकार चालत नाहीत. आम्ही राष्ट्रीयत्व मानतो. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे आणि जो राष्ट्रीयत्व मानतो तो आमच्या दृष्टीने हिंदू आहे. बिलकुल, खरं आता हिंदुत्वाचा मुद्दा येतोय त्यामुळे तुमच्यापर्यंत निश्चित येईल. मला सांगा, खरं हिंदुत्व कोणाचं? खरं हिंदुत्व शिवसेना प्रमुखांचं आणि आता उद्धव साहेब ठाकरे यांचंच आहे. आणि हिंदुत्वाची व्याख्या ही सर्व मुंबईमध्ये आपण गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये बघितलं की मुसलमानांनी सुद्धा
शिवसेनेला स्वीकारलं आणि प्रचंड प्रमाणात मतदान केलं. आणि पण आता असं सांगितलं जातं मुंबईमध्ये जी चर्चा आहे की आता फक्त तुम्ही मुसलमानांच्याच भरोश्यावर उरलाय, हिंदू राहिले नाहीये. नाही असं काही नाही. मराठी मतं आजही शिवसेनेच्याच पाठीची आहे आणि या मुंबई महापालिका निवडणुकीत दिसून येईल. बरं, आपण याच्यावर एकदा बवियाकडून उत्तरं घेऊयात. मुद्दा हिंदूंचा आहे, मुद्दा मराठीचा आहे, मुद्दा अमराठीचा आहे. यांचे दावे पटतायत का आपल्याला? अजिबात नाही. मुद्दा फक्त आणि फक्त विकासाचा आहे आणि तो विकास फक्त आणि फक्त लोकनेते हितेंद्र ठाकूर करू शकतात. कुठल्याही जातीच्या राजकारणामध्ये आम्हाला आमच्या लोकांनी सांगितलं आहे फक्त विकासाच्या मुद्द्यावर बोला. इथेही विकासाच्या मुद्द्यावर गेल्या 2 वर्षात यांनी काय केलं त्याच्यावर जर हे बोलणार असतील तर ते बोलायला जास्त योग्य ठरेल असं मला इथे वाटतं. पण मग तुम्हाला हिंदुत्व मराठी या मुद्द्यावर चर्चाच नकोय? धर्म ज्याचा त्याचा सर्वांना प्रिय, मी हिंदू आहे त्याचा मला गर्व आहे, पण ह्या राजकारणामध्ये आम्ही पडणार नाही. फक्त विकास आणि या शहराचा विकास, आपल्या पक्षाचा विकास, आपल्या बहुजन विकास आघाडी आणि हा महापालिका याच्यामध्ये कसा विकास होईल याच्यावर आम्ही चर्चा करू. विकासाचा मुद्दा हा धर्माच्या भाषेच्या मुद्द्यावर भारी पडतोय का? नाही, विकासाचाच मुद्दा आम्ही घेऊन चालतोय, पण विकासाच्या सोबत आम्ही आमचं हिंदुत्व जपणार आणि ते टिकवणार. आता विकासाच्या मुद्द्यांचे गप्पा मारतात, विकासाच्या मुद्द्याचा गप्पा मारतात. तुम्हाला एकच उदाहरण देतो, बाकी नाही. नारिंगीला एक ओव्हरब्रिज होतंय, यांचे हे 2 आमदार बसतात त्यांच्यापासून 100 मीटर अंतरावर. 5 वर्ष रखडलेला राजन नाईक निवडून आल्यानंतर त्याला गती मिळाली. पुढच्या 1 महिन्यामध्ये तो ओव्हरब्रिज चालू होईल. नाला सोपाऱ्यात आणि विरारमध्ये 2 ओव्हरब्रिजसाठी 556 कोटीची निधी मंजूर झाला. म्हणजे तुमचं म्हणणं थोडक्यात असं आहे की विकास हा मुद्दा आहे, पण त्याच्या जोडीला तुम्ही हिंदुत्वाचा मुद्दा घेता. मनसेला विचारूयात, या सगळ्या मुद्द्यांमध्ये हिंदुत्व आणि विकासामध्ये मतदार काय निवडतात? मतदारांना विकासच निवडावा लागेल यावेळी, कारण की ह्यांचं जे राजकारण आहे जास्त करून ते बोलले आम्ही हिंदुत्वावरच लढणार आहोत. तर आमचे सन्मान्य राजसाहेब ठाकरे म्हणाले की मी जेव्हा महाराष्ट्राचा किंवा मराठी व्यक्तीचा विषय येणार तेव्हा मी मराठी म्हणून अंगावर जाईन आणि जर हिंदूंवर कोण आलं तर आम्ही हिंदू म्हणून अंगावर जाणार. तर आमचा कधीच हा विषय राहिलेला नव्हताच. पण आता सध्याचा घडीला मतदान झालं पाहिजे ते विकासाच्याच कामावर झालं पाहिजे आणि कोणी काय विकास केलाय 1.5 वर्षात ते दाखव. पण जर एखादा प्रश्न कोणी असा उपस्थित केला की मनसेनं या परिसरातले, या महानगरपालिकेतल्या किती मशिदींवरचे भोंगे उतरवले, तर त्याचं उत्तर आहे सगळेच आम्हीच. जेव्हा आझाद मैदानावर आम्ही जे रॅली काढलेली मुसलमानांच्या विरोधात, जे मुसलमानांनी जे आपल्या पोलीसकर्मी महिला ज्या आहेत त्यांच्यावर हात टाकलेला, त्यांच्या विरोधात फक्त आणि फक्त मनसे यांनीच मोर्चा काढलेला. यांनी केव्हा हिंदुत्वाच्या नावाने कधी मोर्चे काढले, कधी भोंगाचा विषय काढला ते बोलावं. सन्मान्य राजसाहेब एकटेच असे नेते आहेत महाराष्ट्राचे ज्यांनी त्यांच्या विरोधात बोलले. बिलकुल. या मुद्द्यावर एकदा पटकन उत्तर घेऊयात भारतीय जनता पार्टीचं. राज ठाकरे हे जर हिंदुत्वावर मुद्दा घेऊन घेत असतील मैदानात, तर तुमच्यासाठी प्रतिस्पर्धा आहे का? नाही, मुळात कसं आहे की आम्हाला लोकांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती सत्ता दिली आहे आणि सत्तेत असताना मी भोंगे उतरवण्यासारखं सगळी कामं जी आहेत ती लोकांनी त्यासाठीच आम्हाला निवडून दिलं, ती करतो. त्याच्यासाठी कशाला मोर्चा काढायचा? सरकार आमचं आहे, आमचं ऍक्शन घेत आहे, तर त्याच्यात मोर्चा काढण्याची काही गरज नाही. थोडक्यात काय तर सत्ता असताना आपल्याला आंदोलनाची गरज नाही हा दावा आहे, पण इथे बसलेल्या लोकांपर्यंत आपण पटपट पोहोचणार आहोत. छोटे छोटे प्रश्न आहेत, पटकन उत्तर द्यायचं. हिंदुत्व की विकास? विकास आणि हिंदुत्व जोडीला, कारण आपण भारतीय आहोत. हिंदुत्व सगळे इथे मराठी, गुजराती, मारवाडी हा विषय येत आहे. आपण सर्वप्रथम हिंदुस्थानी म्हणजे हिंदू आहे, या राष्ट्राला हिंदुस्थानी म्हणून संबोधलं जातं. तर आपण सर्वप्रथम हिंदू आहोत आणि हे तुमच्या आमच्या सर्वांच्या मनामध्ये आहे. विकास महत्वाचाच आहे आणि त्याच मुद्द्यावर आपण पुढे जाणार आहोत हे नक्की आहे. बिलकुल. आपल्यासाठी तुम्हाला विचारेन, हिंदुत्व की विकास? 100% विकास. आणि हिंदुत्व नाही? हिंदुत्व आणि विकास. आणि मला बोलायचं जे आमचे लोकनेते हितेंद्रजी ठाकूर आहेत, 35 वर्ष त्यांची सत्ता राहिलेली आहे. त्यांना म्हणजे जे समजले वसई विरार ते दुसऱ्या आपल्या आमदारांना आताच्या समजायला 5 ते 10 वर्ष लागतील त्यांना. जे म्हणतात की 35 वर्ष सत्ता आम्ही उपभोगली आहे आणि परत त्यांना नवीन चान्स हवाय, तर प्रत्येक नगरसेवक आणि जे वॉर्डमध्ये फिरतात, आम्ही एक कार्यकर्ते आहोत, वॉर्डमध्ये फिरतोय, आम्हाला दिसतं, लोकांना दिसतं अनधिकृत बांधकाम चाललेलं. नगरसेवकांना दिसत नाही का? पक्षाच्या वरच्या लोकांना दिसत नाही का? नुसतं अनधिकृत बांधकामच नाही तर शाळा ही एवढ्या अनधिकृत आहे. प्रत्येक गल्लीत 4 शाळा आहेत. त्याला जबाबदार कोण? आणि त्या मुलांचं होणारं सगळं काय आहे, त्यांचं जो पुढे फ्युचर करिअर सगळं बाद होत आहे, त्याचं काय? UDIS नाही, 5 गुंठ्याची मान्यता असते शाळेला, इनलिगल शाळा प्रत्येक गल्लीत 2 आहेत. मग तिथे कोण? याच्यावरचा एक प्रश्न घेऊन मी बवियापर्यंत येतो. बहुजन विकास आघाडीला माझा प्रश्न आहे. विषय हिंदुत्व आणि विकास चाललाय, त्याच्याच अनुषंगाने एक थोडा मुद्दा पुढे नेतो. नुकतंच आपण पाहिलं असेल 31 डिसेंबरला याच वसईमधल्या होली फॅमिली स्कूलमध्ये एका येशूच्या चमत्काराचा दावा मुलांवर लादला गेला.
येशू स्पर्श करतो की लंगडा चालायला लागतो, आंधळ्याला दिसायला लागतं, अशा प्रकारचे दावे केले गेले. हा धर्मप्रसार का होतो या भागामध्ये? तर त्याबद्दल मला काही माहिती नाहीये, त्यामुळे त्याच्यावर बोलणं युतीत ठरणार नाही. बरं, याच्यावरची काही प्रतिक्रिया आहे का? हा जो छुपा धर्मप्रसार होतो, वसई सारख्या भागामध्ये हिंदूंच्या धर्मांतराचेही प्रकार घडतात, याच्यावर भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे का? महानगरपालिकेमध्ये लोक या मुद्द्याला विचारात तरी घेतात? 100% लोक विचारात घेतात. कुठल्याही पद्धतीनं आमिष दाखवून कुठल्याही धर्माचं जे परिवर्तन आहे किंवा धर्मांतरण आहे ह्याला आमचा सक्त विरोध आहे. आणि कायद्याने तसं कशा पद्धतीने कायद्यामध्ये तरतुदी आहेत. लोक विचाराने जर एखादा धर्म परिवर्तन करत असेल तो भाग वेगळा, पण आमिष दाखवून या पद्धतीने होत नाही. आणि आता जे काही धर्मांतरण होतं ते केवळ आणि केवळ आमिषांमुळे होतं. पण मग अशा कार्यक्रमाला जिथे येशूच्या चमत्काराचा दावा होतो त्या कार्यक्रमाला तुमचा आमदार बसलेला असतो समोर. तुम्ही मला सांगा की त्या ठिकाणच्या भागातल्या त्या धर्माच्या लोकांना सुद्धा तुम्ही विचारलत ना, तर ते सुद्धा हे नाकारतील. त्यांना सुद्धा हे मान्य नाही. कुठल्या पद्धतीची अंधश्रद्धा जी काही मिरवली जाते त्याला सगळ्यांचाच विरोध आहे. आमच्या इथे बांधवांचा विरोधच आहे. बिलकुल. आपण एकदा अपक्ष म्हणून आपल्या मताला महत्व देऊयात, कारण सगळ्या पक्षांच्या राजकीय भूमिका असतात आणि त्यावेळेला जेव्हा हा धर्माचा भाषेचा मुद्दा घेऊन ते मैदानात उतरतात, तुमच्या समोरचं आव्हान मोठं असतं का? अपक्षांना याचं उत्तर देणं अवघड राहतं का? अवघड उत्तर देणं नाही. आम्ही ख्रिश्चनांकडनं वोट नाही घेणार का? आम्ही मुस्लिमांकडनं वोट नाही घेणार का? मग हिंदू ख्रिश्चन असं का? आम्ही हिंदूच आहेत. आम्ही प्रत्येक इथे बसलेले हिंदूच आहे आणि त्यांची पण वोटं घेणार ना आम्ही. मग त्यांना का हे करायचं? मतभेद का करायचे त्यांच्यामध्ये? ते आमच्या इथे आले का? मग ते पहिले तो विचार करा. त्यांना इथे बसवलंच का हिंदू आणि ख्रिश्चनांना? ते पण इकडचे स्थायिकच आहेत ना. त्यांचा पण जन्म झाला इथे. त्यांचा जन्म का झाला पहिले हा बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही डिसाईड करा. बिलकुल. या चर्चेला पुढे नेत असताना आता मी इथे उपस्थित असलेल्या इतरही लोकांपर्यंत पोहोचतो आणि त्या निमित्तानं मला एका वेगळ्या मुद्द्याला आता स्पर्श करायचा आहे. आपण पटापट चर्चेला पुढे घेऊन जातो आहोत, तुमच्यापर्यंत येतो आणि माझं असं म्हणणं आहे की इतरांनीही बोलायला हवं. तिथपर्यंत येतो मी आता. लोकांनी हात वर करायचा आहे ज्यांना बोलायचं आहे. मला पटकन एका गोष्टीचं उत्तर द्या. तुमच्या लेखी मतदान करताना मुद्दा कोणता आहे? प्रत्येक नागरिकाचा विकास आम्हाला हवा आहे. ॲज अ मतदार मी फक्त हेच विचार करणार की आमच्या प्रत्येक वॉर्डातल्या जेवढे नागरिक आहेत, जेवढे मतदार आहेत, त्या सर्व लोकांचा सर्व धर्म समभाव आम्हाला त्यांचाच विकास हवा आहे. बिलकुल. विकास हा एक मतदान करतानाचा महत्वाचा मुद्दा आहे. आपण चर्चेसाठी पुढे जातोय आणि माझ्यासोबत असलेल्या इतरही काही लोकांपर्यंत प्रतिक्रियेसाठी जातोय. आता प्रश्न असा आहे की तुम्ही मतदान करताना काय पाहणार? तुम्हाला काय हवं आहे वसई विरार महानगरपालिकेत बदलून? सर पहले तो मैं हिंदी में बात करूंगा अगर आपको अच्छा लगे. मुझे तो अच्छा ही लगेगा. विषय ऐसा है, आपने पहले भ्रष्टाचार या इलीगल, अभी पुराने मुद्दे पे मत जाइए, बस जो मुद्दा अभी चल रहा है उस पे बात करें. उसका निकाल क्या निकला? महाराष्ट्र में केंद्र में सत्ता भाजपा की है, ठीक है. मुंबई का विकास हो रहा है, न्यू मुंबई का विकास हो रहा है. वहां के सारे डंपिंग ग्राउंड बना के इधर फेंक दिए जा रही पब्लिक. हमारे बहुजन विकास ने सबको संरक्षण दिया, घर दिया, रहने की सुविधा दी. आज आप आरोप लगा रहे हो कि बांधकाम उनकी वजह से हुआ. करने वाले सब छोटे छोटे बिल्डर्स थे. इस चीज का आपने निकाला नहीं सर. और आज भी बहुजन विकास जो है सबको लेके चलने वाली पक्ष है. अगर आप हिंदुत्व की बात करते हो तो मैं एक ही रिक्वेस्ट करूंगा, भाजपा हिंदुत्व पक्ष है और मैं भाजपा में प्रवेश लूंगा. मुसलमान मत पे प्रवेश ये लगा दो, मुसलमान वोट ही नहीं दे सकता देश में. कर सकते हो क्या आप? कर सकते हो क्या आप? बिलकुल. पुढचा मुद्दा मला तुमच्याकडून एक उत्तर लागेल. इथे आपण या ठिकाणी जेव्हा मतदानाला जातो, तुम्हाला वसई विरार महानगरपालिकेमध्ये कोणत्या प्रकारचा बदल हवा आहे? सर गेले 5 वर्ष, मूळ प्रश्नावर येतो सर मी. गेली 6 वर्ष प्रशासकीय राजवट इथे सुरू आहे. महानगरपालिकेत कोणताही नगरसेवक नाही, पण गेल्या 6 वर्षात इथे बघा आज प्रामाणिकपणे सगळ्या लोकांना, मी असं नाही म्हणत सर्व पक्षीयांना, आज ह्या 2 महिन्यात प्रचंड मच्छरांचा त्रास आहे. हे मच्छर या गेल्या वर्षी ह्या ज्यावर आमदारकीच्या निवडणुकीला जे आता आमदार निवडून आले त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गदारोळ केला होता की इथे मच्छर झाले, पण आज त्यांचं सरकार आहे. गेल्या 6 वर्ष प्रशासकीय राजवट जी सुरू आहे, जी प्रशासकीय राजवट आहे आज राज्य सरकारच चालवत आहे, पण त्याच्यावर कुठलंही याने आजपर्यंत उत्तर काढलेलं नाही. कारण जेव्हाही धुरवाले येतात, जे फवारणी करतात, म्हणजे जे नागरिकांचे जे प्रश्न आहेत तसेच राहिलेले आहेत. आपण याच्यावर पटकन 2 जणांची प्रतिक्रिया घेणार आहोत. मी बोलतो आपल्याशी. मला एकदा बबियाकडून आधी उत्तर घेऊ द्यात. स्थानिक प्रशासन आरोग्याकडे दुर्लक्ष करतं हा एक मुद्दा आला आणि त्याचबरोबर लोकांच्या विकासाचा मुद्दा कायम आहे, अद्यापही चर्चेत कायम आहे. तुमच्याकडे स्थानिक लोकांच्या आरोग्याकडचं दुर्लक्ष याच्यावरची उत्तर आहेत?
100% आहेत. पहिले मी त्या मॅडमनी शाळेचा विषय मांडला. आमच्या 1 वर्षाआधी श्रीप्रस्थामध्ये 4 माळ्याची शाळा आपली एका बिल्डरनी त्याचा अतिरिक्त FSI घेऊन बांधून महापालिकेला हस्तांतरित केली. गेल्या 1 वर्षापासून आम्ही मागणी लागलो की इकडे शाळा सुरू करा. आपल्या महानगरपालिकेने तिकडे प्रांताचं ऑफिस काढून ती शाळा न चालू होता लोकांना आपल्या इकडच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवून तिकडे प्रांत ऑफिस त्या 4 माळ्याच्या शाळेमध्ये खालती प्रांत ऑफिसला जागा दिली आणि शाळा सुरू नाही केली. दुसरा मुद्दा आपण म्हटलं की आरोग्याचा. भारतामध्ये वसई विरार शहर महानगरपालिका ही दुसरी महानगरपालिका आहे जी काही आरोग्य सेवा देते ती 100% फ्री देते. ह्या महापालिकेमधले जितके आरोग्य केंद्र जितके हॉस्पिटल्स आहेत त्याच्यामधली मिळणारी प्रत्येक सेवा ही 100% फ्री आहे. ठीक आहे, याच्यावरचं पुढचं उत्तर. आपल्याकडे योजना काय आहेत? आरोग्य, पाणी आणि सुरक्षा या 3 मुद्द्यांवर. आरोग्याच्या विषयावरती यांनी जी गटर सिस्टम बनवली ना ती मच्छर पैदास केंद्र बनवली एका ठेकेदाराने इकडून दुसऱ्या ठेकेदारा. त्यामुळे संपूर्ण जी गटर सिस्टम आहे ती नव्याने बनवावी लागणार आहे. ती वाहती करावी लागणार आहे. आज कुठलंही गटर वाहत नाही. खाड्यांमध्ये अनधिकृत भराव टाकून खाड्यांची वाहनं बंद केलंय. त्यामुळे जलभराव होतो. त्यामुळे मुळात मच्छरचा जो मुद्दा आहे त्यासाठी आम्हाला सातत्याने काम करायचं आहे. दुसरा विषय तुम्ही जो म्हटलात की विकासाचा आणि पाणी व्यवस्थेचा. पाणी अमृत 2 योजनेअंतर्गत आम्ही नव्याने काही वाहिन्या टाकतोय. MMRDAच्या माध्यमातून 185 MLD पाणी देवेंद्रजींनी वसई विरार महापालिकेसाठी दिलं. पण अंतर्गत जी जलवाहिन्या ते नेटवर्क नसल्यामुळे आता अनेक असं जे पाणी आहे ते अजूनही. ठीक आहे, याच्यावर एक उत्तर इथे घेतो आणि त्यानंतर इतरांपर्यंत मी येतो. असा आरोप आहे, मला इथे चर्चा करताना तो लक्षात आला की ज्या वेळेला निवडणूक येते तेव्हा भवियाला पाणी आठवतं. अगदी चुकीचा आरोप आहे. महाराष्ट्रातली वसई विरार शहर महानगरपालिका ही दुसरी किंवा तिसरी महानगरपालिका आहे जिचं स्वतःचं मालकीचं डॅम आहे आणि येणाऱ्या काळामध्ये 900 MLD पाण्याची योजना आपल्या लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी करून ठेवलेली आहे. अजितदादा जलसंपदा मंत्री असताना 251 कोटीचा एक हाती चेक आपल्याकडनं त्यांना देऊन आपले जे दहेडचे धरण आहे ते महापालिकेच्या नावावर करून घेतले. प्रश्न विचारू इच्छितात ते असं म्हणतात कदाचित की तो धरण आहे कुठे. मुळात 251 कोटी रुपये जे पडलेले आहेत ना त्याचं धरण यांनी दाखवावं. एक वीट दाखवावी धरणाची. अहो धरण झालंच नाही. किती खोटा बोलावं. सगळे जे प्रकल्प आहेत ते एक तर राज्य सरकारचे आहेत आणि दुसरं MMRDAचा प्रकल्प आहे. वसई विरार महापालिकेचा 250 कोटी रुपये 7 वर्ष झाले अडकून पडलेले. ठीक आहे, याच्यावरचं उत्तर आता पुढे मुद्द्याला पुढे नेणं अपेक्षित आहे. आरोग्य, पाणी, शाळा या मुद्द्यांच्या आधारे मनसेचा अजेंडा काय? मनसेनीच जो पाण्यासाठी जो मोर्चा काढलेला तिथे स्वतः वहिनी साहेब आलेला आहे. त्यांच्या आल्यानंतरच आज लोकांना पाणी भेटतंय इतकी मी शाश्वती देऊ शकतो. आणि मला एकच प्रश्न विचारायचा आहे, 35 वर्षात ह्यांनी एक फोटो दाखवावा ह्यांच्या पक्षाने कोणता मोर्चा काढला या विषयात. एकही मागणी केली का आजपर्यंत? 35 वर्षात कधीच नाही बीजेपीने काढलेला आहे. आजपर्यंत जे काही इथे आज काम झालेलं आहे, गटार रस्ते जे काही, त्याच्यासाठी बीजेपीचे आमच्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी पत्रव्यवहार पण केलेला आणि सगळं. आता इथे जे झालेलं आहे आरक्षित शाळांचा जो विषय आहे, एका विषयात आम्ही गेलेलो जेव्हा तिथे आम्हाला ह्यांच्याकडूनच फोन आलेले की तो माझा मित्र आहे, तर आता भ्रष्टाचाराचा काय विषय बोलायचं. बरं, याच्यावर एकदा आपण पटकन उत्तर घेऊयात. उद्धव गट आणि अपक्ष दोघांकडेही मी येतोय. मला पटकन सांगा, पाण्याचा मुद्दा महानगर मुंबईच्या जवळ असूनही इथे इतका बिकट का आणि त्याच्यावरच राजकारण का दिसतंय? एक वसईकरांचं हेच दुर्दैव आहे की वसईमध्ये पियाचं पाणी येत नाही आणि पावसाचं पाणी वाहत नाही. हे आपण आज इथे करतोय. तिथे पावसाळ्यामध्ये कंबरभर पाणी तुंबलेलं असतं. डेपोमध्ये गाड्या बाहेर फिरता येत नाहीत अशी परिस्थिती आहे. आणि एवढे 35 वर्ष ज्यांनी सत्ता भोगली त्यांनी ना गटाराकडे लक्ष दिलं, ना पिण्याच्या पाण्याकडे लक्ष दिलं, स्वच्छतेकडे लक्ष दिलं. डम्पिंग ग्राउंड स्वतःचं डेव्हलप केलं नाही. आणि जे सांडपाण्याचा STP प्रोजेक्ट आहे तो पूर्ण करणं आवश्यक होतं, तेही अजून स्लो. ठीक आहे. मला आता पुढच्या मुद्द्यापर्यंत तुमच्यापर्यंत येतो. तुम्ही अपक्ष तर आहात पण त्याचबरोबर महिला या नात्यानं सांगा, महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा तुमच्यासाठी या परिसरात कितपत काळजीचा मुद्दा आहे? 0 आहे. काहीच मुद्दा नाहीये. तुळिंजला तुम्ही येऊन बघा, 11च्या नंतर कोणी लेडीज येऊ नाही शकत तुळिंज एरियात. ठीक आहे, किंवा सोपारा बोला किंवा आत्मावल्लभ बोला, अलायन्स हॉस्पिटलच्या इथे, तिथे सगळे चरस गांजा पिणारे लोक वरती असतात. एकही महिला सुरक्षित नाही. माझ्या वॉर्डच्या इथे महिला आल्यात, त्यांना विचारा त्या किती सुरक्षित आहेत.
कोणच इथे सुरक्षित, कारण त्यांना हे राजकीय पक्ष सपोर्ट करतात आहे, बाकी काय नाही. राहिला पाण्याचा विषय, टँकरांचे पोट कसे भरणार, ह्यांचे पोट कशी भरणार. राहिला रस्त्याचा विषय, जर रस्ता तुम्ही एक टेंडर 10 लोकांना देणार, रस्ता बनणारच कसा तुमचा चांगला. ह्याच्यात फक्त पैसे आणि पैसे खातात आहे, बाकी काहीच नाही. हा मुद्दा महिलांच्या सुरक्षेचा आहे, म्हणून आता या इथे उपस्थित असलेल्या काही महिलांपर्यंत जायचं. थोडं या बाजूला या आणि मला सांगा, तुमच्यासाठी ज्या वेळेला तुम्ही कामावरून घरी परतता किंवा घरातून बाहेर काही कामासाठी येता, त्यावेळेला वातावरण सुरक्षित आहे का? नाही आहे, बिलकुल नाही आहे. आजकाल आमच्या पोरांना पण 5-6 वर्षाच्या मुलांना पण बाहेर जाण्याची भीती आहे. हा, म्हणून तर आम्ही कोणी बीजेपी असो, शिवसेना असो, शिटी असो, मनसे असो, सगळ्यांचे कार्यालय आहे, पण आमच्या एरियातला चरस गांजा कधीच बंद झालेला नाही. त्यामुळे आम्ही आमचा स्थानिक उमेदवार उभा केलाय. बिलकुल. मला एकदा सांगा, थोडं पुढे यायला लागेल आणि मला उत्तर द्या, हा चरस गांजा वसई विरारमध्ये येतोय कुठून? येतो आता ते आम्हाला कसं माहिती, आम्ही तर इथे स्थानिक आहोत, पण आम्हाला ते काय माहिती नाही. आम्ही एवढी वर्ष नगरसेवकांना आम्ही निवडून दिलेलं आहे, पण त्यांनी कोणतीच आमची कामं केलेली नाही आहेत. त्यामुळे आम्ही आमच्या स्थानिक नगरसेवक, आमच्या इकडचीच मुलगी हवी आहे जिचा जन्म झाला इकडे, कारण की जे आमचे प्रॉब्लेम्स आम्ही त्यांच्या इथे कसं जाणार, कारण की याच्यावर मग एकदा मी तुमच्यापर्यंत येतो, कारण हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आपण महानगरपालिकेच्या निमित्तानं काढलात की इथे असलेल्या अंमली पदार्थांचा व्यवसाय, याला कोणाचं संरक्षण? ह्याला संरक्षण म्हणजे या पक्षांचाच आहे, जे आता 35 वर्ष सत्ता करत आहे आणि त्या व्यतिरिक्त आता हे 2 वर्षाची ज्यांची सत्ता आहे त्यांचाच आहे. आणि पोलीस तर ह्याच्यामध्ये पूर्ण म्हणजे पोलीसच स्वतः ह्याच्यात पैसे घेतात आहे. आणि तुम्ही जर येऊन तुळींजला बघितलं तर तुम्हाला जिथपर्यंत लक्षात आहे, जय महाराष्ट्र न्यूजला ह्याच्या आधी पण आम्ही खूप वेळ रिक्वेस्ट करून आमची न्यूज टाकली आहे. बिलकुल, आम्ही ती दाखवली आहे, त्याच्याचमुळे या निमित्तानं पाठपुरावा करतोय. मला सांगा पटकन, मुंबई जवळच्या या एका महानगरपालिकेमध्ये अंमली पदार्थाचा मुद्दा सुद्धा लोकांसाठी महत्वाचा असावा, तरुणांना नशा करायला भाग पाडलं जात आहे. कोण आहे हे रॅकेट चालवतं? कोण इथे रॅकेट चालवतं ते तुम्ही प्रश्न विचारू शकता पोलीस स्टेशनच्या PI ला, पहिली गोष्ट. आणि मला हे पण विचारायचं, 1.5 वर्षात बीट ऑफिसचं ओपनिंग कुठे केलं यांनी? जर सुरक्षेचा विषय होता तर बीट ऑफिस उघडायला पाहिजे होते. प्रत्येक वार्डात एक बीट ऑफिस पाहिजे. आणि जिथे जिथे हे सगळं होतंय ते सगळ्यांनाच माहीत आहे. बिलकुल. उत्तरासाठी भारतीय जनता पार्टीकडे जाण्याची गरज आहे. गृहमंत्री आपले, मुख्यमंत्री आपले, वसई विरार मधल्या महानगरपालिकेतले मतदार 2 गोष्टींच्या बाबतीत काळजी दाखवताना दिसतात. एक, अंमली पदार्थांचा व्यापार, आणि दुसरं, महिलांची सुरक्षा. महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत आम्ही आमच्या वचननामामध्ये, वॉर्डाच्या वचननाम्यामध्ये सुद्धा हे सगळे विषय गेलेले आहेत. संपूर्ण जो परिसर आहे तो CCTV निगराणीच्या अंतर्गत आम्ही आणण्याचा आमचा संकल्प आहे. आणि दुसरा जो ड्रग्सचा विषय आहे, याच्यामध्ये गेली अनेक वर्ष हे सगळे जे ड्रग्ज माफिया आहेत या ठिकाणी त्यांना संरक्षण मिळालं नाही, कोणी दिलं ना? कारण मगापासून मी हेच विचारतोय की चालवतो कोण इथला ड्रग्जचा धंदा? तुम्ही लोकांमध्ये गेलात तर तुमच्या लक्षात येईल कोणी दिलं, काय दिलं. पण मागच्या वर्षभरापासून या सगळ्या ठिकाणी आम्ही कारवाई सुरू केलेली. मी तुम्हाला सांगतो, ज्या यशवंत गौरव भागामध्ये या सगळ्या विषयामध्ये सगळ्यात जास्त प्रभाव होता, त्या यशवंत गौरव मधलं सगळं ड्रग्सचा विषय आहे तो आम्ही संपवून टाकलेला आहे. हळूहळू आपण असा दावा करताय. मी या निमित्तानं भवियापर्यंत येणार आहे, पण आधी एकदा लोकांमधून प्रतिक्रिया येत आहेत. मला त्यासाठी तिथपर्यंत जायला हवं. मला पुढे या थोडं पुढे या. 1 मिनिट. त्यांच्याशी बोलण्याऐवजी माझ्याशी बोला. मला सांगा, तुमच्या लेखी, मला 1 मिनिट या बाजूला या ना, मी घेतो, मी ऐकतोय, माझं तुम्हालाच ऐकायचं आहे. मला एक सांगा, या निमित्तानं इथे ड्रग्सचा धंदा चालवतो कोण? थोडं असं येऊन उत्तर द्या पटकन. ड्रग्सचे माफियाचे धंदे करतात ना, आजच्या तारखेला कोणाबरोबर आहेत? कोणाबरोबर आहेत तुम्ही सांगा. त्यांनी स्वतःनी उत्तर द्यावे ना, ईस्टला जाऊन विचारावं. जे तुम्ही सांगा. अरे वेस्टला पण विचारावं ना कोणाबरोबर आहेत, बोलावं ना त्यांनी. सध्या कोण पैसा वाटतंय बोलावं त्यांनी. तुमचा आक्षेप आणि तुमचा आरोप कोणाच्या दिशेने आहे? आता ह्या लोकांकडे दुसरे मुद्दे नाहीत, विकासाच्या मुद्द्यावरती बोलायला सांगा. जे 35 विकासाच्या बरोबर अंमली पदार्थात जी तरुण पिढी अडकते तो गंभीर विषय. कुठली पिढी तरुण पिढी अडकते? कोण दारू वाटतंय, कोण कुठे बसतंय, कोणाच्या ऑफिस मधून दारू वाटल्या जात आहेत, जरा व्यवस्थितरित्या माहिती द्यायला सांगा. याच्यावर मग आधी उत्तराच्यासाठी आपण पटकन भवियापर्यंत जाऊयात. मला या निमित्तानं भवियाचं उत्तर लागेल. या महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये हा एक अत्यंत लक्षवेधी मुद्दा आलेला आहे. अंमली पदार्थांचा व्यापार, दारू वाटप, थोडक्यात काय तर तरुणाईला बिघडवणं. मी तुम्हाला उत्तर देऊ शकतो की आमचे मित्र मनोज पाटलांनी सांगितलं की कोणाचा तरी वरद असतंय, म्हणजे राज्य सरकार आणि पोलीस यंत्रणा ही कुठेतरी निकामी झालेली आहे. त्यांचा कुठेही विश्वास राहिलेला नाहीये. पोलीस यंत्रणेवर आमच्या जनतेचा विश्वास राहिला नाहीये. खूप लवकर ह्या कारवाया झाल्या पाहिजेत. आता मी तुम्हाला सांगू इच्छितो की आता ही जी निवडणूक लागलेली आहे, 3 राज्याचे मुख्यमंत्री
हे इकडे आता प्रचार सभा घ्यायला येणार आहेत. नाही, त्यावर बोलू. आत्ताचा विषय अतिशय गंभीर आहे, तो आहे अंमली पदार्थाचा निमित्तानं. आणि तुम्ही थोड्या वेळापूर्वी बोलताना भारतीय जनता पार्टीनं म्हटलं की ज्यांनी 35 वर्ष सत्ता गाजवली त्यांचं कुठे ना कुठेतरी छुपं पाठबळ आहे. त्यांनी नाव नाही घेतलं, पण स्वाभाविक अंगुली निर्देश तुमच्याकडे. याचा अर्थ यांना काय म्हणायचं की आपल्या राज्याचे जे पोलीस कर्मचारी आणि पोलीस दल यांच्यावर त्यांचा कंट्रोल नाहीये. याचा अर्थच तो होतो की पोलीस दल कुठेतरी निष्क्रिय आहे. हा, मग ती राज्य सरकार कोणाचं आहे? बिलकुल. याच्यावर एक प्रतिक्रिया आपली द्या पटकन, माझ्याकडे खूप कमी वेळ उरलाय. इथला अंमली पदार्थाचा धंदा चालवणारा किंग कोण आहे? या परिसरामध्ये ज्यांनी 35 वर्ष राज्य केलं त्यांना याची कल्पना आहे. पोलीस प्रशासन त्यांच्या हातात मध्ये होतं. या परिसरामध्ये त्यांचे नगरसेवक 109 होते आणि त्याच परिसरामध्ये अंमली पदार्थ वाटलं जातंय, फोफावलंय. तर त्याची जबाबदारी कोणाची या जनतेला विचार, नगरसेवकाला, प्रत्येकाला माहित आहे. बिलकुल बिलकुल. आपल्याला वेळेची मर्यादा आहे. या निमित्तानं आपण वसई विरारमध्ये जेव्हा चर्चेसाठी पोहोचलो तेव्हा स्वाभाविकरित्या इथले गटर, वॉटर मीटर हे मुद्दे तर आलेच, पण त्याच्याही पलीकडे जाऊन इथे लोकांनी अंमली पदार्थाचा मुद्दा गांभीर्यानं मांडलाय, आरोग्याचा मुद्दा गांभीर्यानं मांडलाय, पावसाळ्यामध्ये पाण्याचा निचरा न होण्याचा मुद्दाही गांभीर्यानं मांडलाय. ही सगळी चर्चा आम्ही आपल्यापर्यंत याचसाठी आणली कारण महानगरपालिकेमध्ये लोक जेव्हा मतदानासाठी उतरतात तेव्हा त्यांच्या लेखी कोणते मुद्दे महत्वाचे असतात, कोणते मुद्दे चर्चेला येतात, कोणते मुद्दे त्यांच्या डोक्यात असतात आणि बटन दाबताना ते काय विचार करतात हे आपल्यापर्यंत आणायचं होतं. तुर्तास या चर्चेमध्ये इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.